नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल घाटोळे. आया सिव्हिल सर्व्हिस अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण 23 जूनच्या इम्पॉर्टंट न्यूज जे आहेत द हिंदू न्यूजपेपरमधल्या ते पाहणार आहेत. तर आजचे जे न्यूज आहेत त्यातल्या कुठल्या न्यूज आहेत ज्या महत्त्वाच्या त्या आपण पाहणार आहेत. त्यातली पहिली जी न्यूज आहे ती इराणबद्दलची आहे. म्हणजे आता इराण आणि इस्रायल चालू आहे, ते इराण कुठं आहे, आजूबाजूचे कुठल्या कंट्रीज आहेत ते पाहूयात. त्यानंतर कॅस्पियन सी पण तिथं आहे, त्याच्या न्यूज होत्या मॅपमध्ये. तर त्यामुळे कॅस्पियन सीच्या आजूबाजूला कुठल्या कंट्रीज आहेत त्या महत्त्वाच्या, आणि कुठल्या रिव्हर जे आहेत त्यांना येऊन मिळतात हे महत्त्वाचं आहे, कारण क्वेश्चन याच्यावर आलेले आहेत. ओके, MPSC पण विचारते. तसंच एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी किंवा मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय. त्यानंतर इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी, क्वांटम कम्युनिकेशन, INS तमाल आणि किंवा तमाल आणि UNSC म्हणजे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना आपण आज पाहणार आहे. आणि याची जी न्यूज आहे तुम्हाला मराठी आणि इंग्लिश या दोन्ही याच्यात आपण प्रोव्हाइड करणार आहे. ओके, तर पहिली जी न्यूज आहे ती आहे प्लेसेस इन द न्यूजमधलं आपण घेतलं तर इराण हा बघू. त्यानंतर कॅस्पियन सीबद्दलच्या डिटेल जे आपण पाहूयात. तर आता इराण आता न्यूजमध्ये काय आहे, तेहरान वगैरे इराण जर विचार केला तर इट्स बिकॉज ऑफ इराण आणि इस्रायलचा जो वॉर चालू आहे त्यामुळे न्यूजमध्ये आहे. ओके, आता हे बघा, हा इराण आणि इस्रायल इथं आहे. इस्रायलचं आपण त्या दिवशी बघितलं होतं, गाझा स्ट्रिप्स आणि वगैरे याबद्दलचे न्यूज सगळं बघितले होते, किंवा कुठं त्याच्यातलं एक्झॅक्टलं लोकेशन कुठं आहे हे आपण बघितलं होतं. आणि त्याच्यावरचे क्वेश्चन्स पण मी सांगितलं होतं की 2015मध्ये आणि 16मध्ये अराऊंड क्वेश्चन जे आहेत ते UPSCने पण विचारले होते प्रिलिम्स रिलेटेड. आता इराण कुठं आहे तर हे बघूयात. तर याच्यासाठीने एक स्टेटमेंट लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या या सगळ्यात लक्षात राहील. तर ते स्टेटमेंट काय की मला नसं खूपदा विचार पडतो की काय विचार आहे की आय थिंक ऑल अमेझिंग टायगर्स आर फास्ट प्रेडेटर्स. आय थिंक, मला काय वाटते की ऑल जे हे आहेत, आय थिंक ऑल अमेझिंग टायगर्स, जेवढे पण टायगर्स आहेत ते काय की आर फास्ट प्रेडेटर्स आहेत असं मला वाटते. मग हा जो स्टेटमेंट आहे तो लक्षात ठेवा की आय थिंक ऑल अमेझिंग टायगर्स आर फास्ट प्रेडेटर्स. मग इथं काय की पहिलं कुठलं आहे, इराक आहे. हे बघा, इराणच्या बाजूला आहे इराक. ओके, आय थिंक म्हणजे काय, टर्की आहे. हे बघा, इथं टर्की तुम्हाला मिळून जाईल. आय थिंक. ओके, ऑल म्हणजे अर्मेनिया. हे बघा, अर्मेनिया. अमेझिंग, अझरबैजान. ओके, अझरबैजान. टायगर्स, तुर्कमेनिस्तान. आर म्हणजे अफगाणिस्तान. आर फास्ट प्रेडेटर्स म्हणजे पाकिस्तान. मग तुम्हाला असे मी सांगितले, तुम्हाला कशाही प्रकारे विचारलं तरी लक्षात ठेवू शकता तुम्ही. फक्त हा जो स्टेटमेंट आहे तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आय थिंक ऑल अमेझिंग टायगर्स आर फास्ट प्रेडेटर्स. आय थिंक ऑल अमेझिंग टायगर्स आर फास्ट प्रेडेटर्स. पुन्हा 2-3 वेळा म्हटलं तुम्ही, ते तुमच्या लक्षात राहील. आय थिंक ऑल अमेझिंग टायगर्स आर फास्ट प्रेडेटर. हो, माहिती आहे ना, याच्यात काही नवीन नाही आहे, पण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. स्टेटमेंट ते कशासाठी आहे, टायगर्सबद्दल आपल्याला माहिती आहे. इथे हे लक्षात ठेवण्यासाठी की कुठल्या कंट्री आहे. आय थिंक म्हणजे काय, इराक. थिंक म्हणजे टर्की. आर म्हणजे अर्मेनिया. अमेझिंग म्हणजे अझरबैजान. टायगर्स म्हणजे तुर्कमेनिस्तान. अमेझिंग म्हणजे आर म्हणजे अफगाणिस्तान. आणि प्रेडेटर म्हणजे पाकिस्तान. ओके, तर हे अशा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आय थिंक ऑल अमेझिंग टायगर्स आर फास्ट प्रेडेटर्स म्हणजे पाकिस्तानपर्यंत आपण आलो, हे असे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर जे आहे इथं आणखी जे न्यूज होते किंवा इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत आपण कवर केले होते. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जे आपण कवर केलेलं होतं. रेड सी पण याच्या अगोदरच्या न्यूजमध्ये जे आहेत आपण कवर केले, तुम्ही एकदा बघून घ्या. नंतर जे इम्पॉर्टंट काय आहे तिथं कॅस्पियन सी आहे. तर कॅस्पियन सीच्या आजूबाजूचं काय आणि काय महत्त्वाचं आहे तर ते आपण इथं बघूयात. तर कॅस्पियन सी जो आहे हा लार्जेस्ट एन्क्लोज इनलँड वॉटर बॉडी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे. तर कसं आहे की सर्व बाजूंनी इथं काय तर जमीन आहे किंवा लँड आहे, हा पहिला महत्त्वाचा. आणि इथं मोठे खारट पाण्याचे सरोवरसुद्धा आपण याला म्हणू शकतो. ओके, खारट पाण्याचे सरोवर आहे. कुठं आहे, कुठल्या 2 याच्यात आहे तर एशिया आणि युरोप या 2 कॉन्टिनेंटच्या मधात आहेत ते. कॅस्पियन सी हे कशावरून नाव दिलं तर एक जमात होती, त्याला प्राचीन कास्पी ही जमात होती आणि त्याच्यावर हे कॅस्पियन नाव दिलं गेलं आहे. आणि ते कुठं होते, ते समुद्राच्या पश्चिमेकडील ट्रान्सकॉकेशिया प्रदेशात हे राहत होते. ओके, आणि हा एक एंडोरेक
बेसिन आहे. म्हणजे काय की याच्यातून हा जो जलाशय आहे किंवा आपण जे सी म्हणतो कॅस्पियन सी, याच्यातून बाहेर पाणी काहीच जात नाही. पॅसिफिक जर बघितलं त्याचं पाणी इंडियन ओशनमध्ये येते किंवा अटलांटिक ओशनमध्ये मिळते. तसं याचं नाही आहे, फक्त आत वाहते, म्हणजे त्यालाच एंडोरेक बेसिन म्हटलं जाते. आता कॅस्पियन समुद्राला लागून असलेले देश कुठले आहे याच्यावर पण क्वेश्चन विचारले जातात. तर कुठल्या पश्चिमेला जर बघितला तर रशिया आणि अझरबैजान आहे, उत्तर पूर्वेला कझाकस्तान आणि तुर्कमेनिस्तान आहे आणि दक्षिणेला इराण आहे. तर याच्यासाठी लक्षात ठेवू शकता तुम्ही. तर कॅस्पियन सीसाठी कसं आहे की सनी देओल माहीत आहे, तर त्याचा एक डायलॉग फेमस आहे त्यांचा, कुठला आहे, तारीख पे तारीख. तर हे जे तारीख आहे, मग या तारीखवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता इथं. मग आता ते कुठले आहेत ते हे बघा, तारीख. ओके, कॅस्पियन सी, सॉरी ओके, कॅस्पियन सी बघा. आणि कॅस्पियन सीचे कुठले मी तुम्हाला हे सांगितले आहेत ते बघा. ओके, मी काय म्हटलं, तारीख, TARIK. ओके, टी म्हणजे तुर्कमेनिस्तान, ए म्हणजे हे बघा अझरबैजान, ओके, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इराण आणि के म्हणजे कझाकस्तान. तारीख हे लक्षात ठेवा. ओके, कॅस्पियन समुद्राचे पाणी जे आहे नॉर्थ साईडला जर विचार केला ते थोडंफार गोडसर आहे. म्हणजे काय की नॉर्थ टू साऊथ हे चेंज होते. नदन साईडला फ्रेश वॉटर आहे, साऊथ साईडला जर गेले तर अधिक खारट पाणी तुम्हाला मिळते. ह्या महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, तारीख लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतील की तारीख म्हणजे काय, तुर्कमेनिस्तान, हे बघा तारीख कॅस्पियन सी, तुर्कमेनिस्तान, ए म्हणजे इथं बघा कुठं गेला अझरबैजान, आर म्हणजे रशिया, ओके, आय म्हणजे इथं आहे इराण, ओके, आणि के म्हणजे कझाकस्तान. आता याच्यात कुठल्या रिव्हर्स जे आहेत ते येऊन मिळतात, नद्या कुठल्या मिळतात तर इथं बघा हे उरल रिव्हर आहे, दुसरी वोल्गा रिव्हर आहे आणि तारीख रिव्हर आहे. तारीख रिव्हर आहे. तारीख तुम्ही लक्षात ठेवा, हे तारीख रिव्हर इथं आहे, रशियामधून येते. ओके, तर ह्या 3 महत्त्वाचे रिव्हर्स आहेत ते काही इथं हे होतात. कॅस्पियन सी तारीख सांगितलं होतं आणि इराणच्या आजूबाजूला कुठले महत्त्वाचे देश आहेत ते पण तुम्हाला सांगितले. हे महत्त्वाचं आहे, न्यूजमध्ये आहे, त्यामुळे याच्यावरचे क्वेश्चन्स पण येऊ शकतात. आता कुठलेही क्वेश्चन येऊ शकतात, ते स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पण विचारू शकतात, रेड सी पण विचारू शकतात किंवा मग जर झालं तर इस्रायलबद्दल पण ते विचारू शकतात. म्हणून आपल्याला सगळं प्रिपेअर करणं थोडंसं गरजेचं आहे. त्यानंतरचा जो टॉपिक आहे तो एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी. मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय तर चलनविषयक धोरण आहे. मग हे कोण ठरवतं तर RBI ठरवतं. ओके, मग RBI हे चलनविषयक धोरण केव्हापासून चालू झालं तर उर्जित पटेल कमिटी यांनी ठरवलं होतं. ओके, त्याच्याबद्दलचे थोडेसे डिटेल्स आपण इथं पाहूया. ओके, हा सेकंड टॉपिक आहे. तर आता काय मॉनिटरी पॉलिसी काय, ती एक महत्त्वाची टूल असते ते की RBI करते. आणि कशासाठी करते की मॅक्रो इकॉनॉमिक मॅनेजमेंट कंट्रीची सेंट्रल बँक करते. कशासाठी, सप्लाय ऑफ मनी, किती मनी सप्लाय झालेला आहे, किती पैसा जो आहे तो अर्थव्यवस्थेत ओतायचा आहे किंवा क्रेडिट करायचा आहे ते ठरवते. किती पैसा मार्केटमध्ये गेला पाहिजे, किती आणला पाहिजे. एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी म्हणजे पैसा त्याच्यात वाढवला जातो. कॉन्ट्रॅक्शनरी म्हणजे थोडासा कमी केला जाते. ते काय आपण बघूयात. तर आता इथं काय, विविध आर्थिक साधनांना वापर करून केंद्रीय बँक आर्थिक क्रियाकल्पांवर प्रभाव टाकण्याचा किंवा आर्थिक वाढ, स्थिरता व रोजगार वाढवण्यासाठी हे केलं जाते. आता का केलं तर ते पण आपण बघूयात. तर ऑब्जेक्टिव्ह काय याचा, इकॉनॉमिक ग्रोथ वाढवणं गरजेचं असते, त्याच्यासाठी केलं जाते. किमतीमध्ये स्थिरता राखणे गरजेचं आहे. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे इन्फ्लेशन वाढायला नको, रोजगाराच्या संधी वाढवणे आणि परकीय विनिमय दरात स्थिरता राखणे. याच्यासाठी इकॉनॉमीचं थोडंसं जर तुम्हाला बेसिक माहिती असेल तर आपण विचार करू शकतो. म्हणजे लेट्स टेक एक्झाम्पल, एक सिम्पल गोष्ट सांगतो तुम्हाला की तुमच्याकडे पैसा आहे म्हणजे RBIचा जो गव्हर्नर आहे तो गरीब आहे असं लक्षात ठेवा. आणि तुमच्याकडे पैसा नाही म्हणजे तुम्ही गरीब आहे तर त्याच्याकडे पैसा आहे. याचा अर्थ काय, तुमच्याकडे पैसा आहे तर एखादी वस्तू काय होते, महाग होते. मग ते कमी करायची असेल त्याच्या किमती वाढवणे म्हणजे इन्फ्लेशन वाढणं. किंमत वाढ म्हणजे आपण इन्फ्लेशन म्हणतो. मग इन्फ्लेशन म्हणजे काय, लोकांकडे खूप पैसा आहे आणि लोकांकडे पैसा आहे म्हणजे काय होते, त्याच्यामुळे या पेनाची किंमत वाढू शकते. ओके, आणि म्हणजे आता काय करायला पाहिजे की इन्फ्लेशन जास्त वाढू शकते, ते पण हानिकारक आहे. म्हणून मार्केटमधून काय करते, मॉनिटरी पॉलिसी थ्रू ते पैसा काढला पण जातो. ओके, मग तो कसा काढला जातो तर रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट याच्या बेसिसवर असतो. रेपो रेट वाढला म्हणजे इंटरेस्ट रेट वाढतो, इंटरेस्ट रेट वाढला म्हणजे काय होते की तुम्हाला जे लोन द्यायचं आहे त्याच्यावर पण परिणाम होऊ शकतो. तर त्याप्रमाणे हे गोष्टी करतात. ओके, तर त्याच्यामुळे काय होते की इथं इकॉनॉमिक ग्रोथ होऊ शकते. स्टॅबिलिटी, प्राइसेसची स्टॅबिलिटी करण्यासाठी मॉनिटरी पॉलिसी केल्या जाते. आता मॉनिटरी पॉलिसीचे 2 प्रकार आहेत. एक आहे विस्तारित, त्याला एक्सपान्शनरी म्हणू शकतो, आणि एक आहे ते कॉन्ट्राडिक्टरी, अशा 2 आहेत. कॉन्ट्रॅक्शनरी आपण म्हणू शकतो. मग इथं काय की एक्सपान्शनरी म्हणजे काय होते तर इथं बघा,
आणि ते कसं का मी एक्सपान्शन मॉनिटरी पॉलिसीबद्दल का बोलते ते समजून घेऊया की लोअरिंग इंटरेस्ट रेट, व्याजदर कमी करणे. हे बघा आता काय झालं की रेपो रेट जो आहे तो 0.5 बेसिसने कमी झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय की इंटरेस्ट रेट जो आहे ज्याने कधी लोन घेतलेलं असेल, लेट्स टेक एक्झाम्पल, त्याला जर 45,000 रुपये लोन जर द्यावं लागत असेल आणि 0.5 बेसिसने जर कमी झालेलं असेल तर मे बी असं होऊ शकते 45च्या ऐवजी त्याला 43,000 रुपये 40,000 रुपये पण त्याला लोनची किंमत जी आहे ती थोडीशी कमी होऊ शकते. मग हे इंटरेस्ट रेट कमी झाला त्याच्यामुळे होतं. ओके, मार्केटमध्ये पैसा हे करण्यासाठी हा पण गोष्टी आहेत. ओके, आणि याच्यामुळे काय होते की फायदा पण होऊ शकतो. आणि डिपेंड, आता मी 45 40 जेव्हा म्हटलं तर तुम्ही किती % लोन घेतलेलं आहे, म्हणजे किती लोन घेतलेलं आहे, किती वर्षासाठी घेतलं आहे त्यावर सगळं डिपेंड करते. फक्त तुम्हाला समजण्यासाठी. सोबतच काय रेड्युसिंग रिझर्व्ह रिक्वायरमेंट, म्हणजे आता काय की RBIला काय करावं लागते किंवा कुठल्याही बँक आहेत त्यांना CRR आणि SLR ठेवावं लागते. स्वतःकडे आणि बँकेकडे ठेवावं लागते. SLR स्वतःकडे ठेवतो, CRR बँकेकडे ठेवला जाते. मग याच्यात पण कमी केलं आणि याच्यामुळे काय झालं की मार्केटमध्ये पैसा जास्त उठला जातो. म्हणजे आधी CRR सपोज 25% आहे, CRR आणि SLR 25% आहे, तो कमी करून 20% आला. तर आधी 75% पैसा बँक काय करू शकत होती, मार्केटमध्ये लोन म्हणून देऊ शकत होती. आणि आता तो कमी केला, तो 20वर आणला, म्हणजे 80% पैसा जो आहे जो बँकेकडे आहे तो लोन म्हणून देऊ शकते. मग याच्यामुळे काय होते की एक्सपान्शन मॉनिटरी पॉलिसी म्हणजे मार्केटमध्ये पैसा उठला जातो, लोकांकडे पैसा असावा म्हणून, त्याच्यामुळे पण डेव्हलपमेंट होऊ शकते. ओके, तर हे असे पर्चेसिंग गव्हर्नमेंट सिक्युरिटीज परचेस करून मार्केटमध्ये पैसा फेकला जातो. आणि तो जर कमी करायचा असेल तर याच्या उलटा आहे ते. म्हणजे काय, सिक्युरिटी विकल्या जातात आणि पैसा घेतला जातो. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं होतं, RBIकडे पैसा आहे तर तुम्ही गरीब आहे आणि तुमच्याकडे पैसा आहे म्हणजे RBI गरीब आहे. ओके, हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी मॉनिटरी पॉलिसी ह्या महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, ते लक्षात ठेवा. उद्दिष्ट काय, आर्थिक वाढीस चालना देणे, रोजगार निर्मिती करणे आणि ग्राहक व व्यवसाय खर्च प्रोत्साहित करणे. अपायकारक बाजू पण आहे, मॅनेज केअरफुली नाही केली तर हाय इन्फ्लेशन होऊ शकतो. मी तुम्हाला तेच सांगितलं, किमती जास्त वाढू शकतात. जर आता लेट्स टेक एक्झाम्पल 0.5 बेसिसने कमी केलं, आणखी जर कमी केलं, लोकांकडे जास्त पैसा येतो. लोकांकडे जास्त पैसा म्हणजे काय की किंमत वाढ होऊ शकते अननेसेसरीची, तर ते नाही व्हायला पाहिजे. आकुंचनवादी मॉनिटरी पॉलिसी म्हणजे की कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसी एक्झॅक्टली उलटी आहे. म्हणजे इंटरेस्ट रेट जो आहे तो 0.5 बेसिसने कमी केला तो आणखी वाढू शकले असते. ओके, शासकीय रोखे विक्री करणे म्हणजे काय की सेलिंग गव्हर्नमेंट सिक्युरिटीज विकणं, त्यांच्याकडे पैसा आणा. ओके, तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसीजमधल्या आणि कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसी ह्या 2 सांगितल्या. आता त्यानंतरची तिसरी जी न्यूज आहे ती कुठली आहे, तर इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीची बद्दलची आहे. का न्यूजमध्ये आहे तर क्विज टू मार्क ऑलिम्पिक डे ऑन 23 जून. तर हा जो द हिंदू न्यूजपेपरमधली एक आर्टिकल किंवा हे क्वेश्चन्स होते त्यावरून आपण न्यूज काढली. न्यूज काय तर ते समजून घ्या आधी थोडंसं, आणि का महत्त्वाची आहे. क्वेश्चन येऊ शकतात. तर क्रिस्टी कोवेंट्री जी आहे ह्याच्यात फर्स्ट वुमेन ठरलेल्या आहेत, पहिल्या महिला ठरल्या आहेत, आफ्रिकन अध्यक्षा बनलेल्या आहेत इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या. आता इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या महिला कोण ठरलेल्या आहेत, तर हा क्वेश्चन सहसा जो असा विचारला गेलेला आहे, किंवा असं म्हणजे हा नाही, अशा प्रकारचा विचारलं गेलेलं आहे की पर्सनॅलिटीज इन न्यूजवर क्वेश्चन येतो, MPSC विचारते, ते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी जी आहे तिची स्थापना 1894 झाली होती. ओके, PRD कुबर्टीन यांनी हे केली होती प्राचीन ग्रीक ऑलिम्पिक स्पर्धाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी. ओके, मुख्यालय कुठे आहे तर लॉझन स्वित्झर्लंड इथं आहे. यांचं महत्त्वाचा दृष्टिकोन काय म्हणजे ऑब्जेक्टिव्ह काय किंवा विजन, तर क्रिएटिंग अ बेटर वर्ल्ड थ्रू द स्पोर्ट्स, खेळाच्या माध्यमातून एक चांगले जग निर्माण करणे हा त्याचं मेन उद्दिष्ट होतं. आता यांचे कार्य काय, उन्हाळी हिवाळी आणि ऑलिम्पिक जे स्पर्धा आहे ते हे करतात, ते भरवतात, तसंच सुपरवाईज करणं NOCचं नॅशनल ऑलिम्पिक कमिटीसाठी, आणि प्रिन्सिपल जे आहेत ऑलिम्पिक चार्टरचे ते फुलफिल करण्यासाठी हे कमिटी असते, इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी. त्याच्या अध्यक्षा कोण आहेत आणि काय हे न्यूजमध्ये होतं, त्यामुळे करंट अफेअरमध्ये महत्त्वाची टॉपिक ठरलेला आहे. क्वांटम कम्युनिकेशन म्हणजे काय की लेट्स टेक एक्झाम्पल, एक सिंपल गोष्ट सांगतो तुम्हाला. क्वांटम कम्युनिकेशन हा टॉपिक आपण आता बघूयात. तर क्वांटम कम्युनिकेशन म्हणजे काय, तर सिंपल, आता तुम्ही जे कम्युनिकेशन करता वेगवेगळे प्रकार होते. आधी पोस्टल थ्रू करत होते, लेटर, नंतर मोबाईल फोनवर आपण आता करतोय. आता याच्यात प्रॉब्लेम काय आहे की क्वांटम कम्युनिकेशन करत असताना तुम्ही जर बघितलं असेल तर व्हॉट्सॲप जेव्हा यूज करतात त्यात लिहिलं असे इन्क्रिप्टेड. इन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शन असं असते. म्हणजे एखाद्या मित्राने तुम्हाला जर मॅसेज केलेला असेल, हा इन्क्रिप्शन झाला, हा झाला सेंडर, दुसरा रिसिव्हर,
ओके, तो काय करतो, ओपन करून तो चेक करतो, म्हणजे तो डिक्रिप्ट केला जातो तिथं. अशा 2 प्रकारच्या आहेत. मग ह्या कुठं यूज केल्या जातात, तर कम्युनिकेशनमध्ये यूज केल्या जातात. सिक्रेट एजन्सी जे आहेत, मिलिटरी, हे जे आहेत किंवा बँकिंग सिस्टीममध्ये हे आधी यूज करत होते. पण याच्यात प्रॉब्लेम काय आहे की हा जो डेटा आहे हा हाय एंड कम्प्युटर जे असतात हे चेक करू शकतात आणि चेक केल्यानंतर ते तुमचा डेटा काय, राईट टू प्रायव्हसीचं उल्लंघन होऊ शकते. आणि त्याच्यासाठीच आता काय आलं की क्वांटम कम्युनिकेशन आले. आता क्वांटम कम्युनिकेशन्स म्हणजे काय, तर इथं काय होतं की क्वांटम लेवलवर हे केलं जातं. आता क्वांटम लेवल म्हणजे काय, तर लाईट जो प्रकाश असते त्याच्यात फोटॉन्स असतात आणि हे जे फोटॉन्स असतात हे सुपर पोझिशनमध्ये असतात. सुपर पोझिशन म्हणजे काय की 0 आणि 1 हे दोन्ही सायमल्टेनियसली असतात. म्हणजे अप आणि डाऊन असे 2 असतात. 1 म्हणजे अप आहे, 0 म्हणजे डाऊन आहे, असं काहीतरी आहे. तर याच्यात काय की कम्प्युटर हे करत असताना हे जेव्हा तुम्ही कम्प्युटर यूज करता त्याच्यात पोझिशन जे असते अप किंवा डाऊन अशी 2 असते. म्हणजे जर एखादा सायन्स बॅकग्राऊंडचा असेल त्यांना माहिती आहे 001 100 असे त्याचे हे होते. आता क्वांटम याच्यात काय होते, फोटॉन्स जे असतात ते सुपर पोझिशनमध्ये असतात. सुपर पोझिशन म्हणजे तो 0ला पण असते आणि 1ला पण असते, ॲट द सेम टाईम असते. म्हणजे आपण त्या दंतकथा ऐकल्या असतील ना कधी कधी, की एखादा गुरु जो असतो तो दोन्ही ठिकाणी दिसला आपल्याला, तसं असतं. हे काय 0 आणि 1 ह्या दोन्ही ठिकाणी असतात हे पोझिशन. आता हे जे आहे ते फोटॉन जे असतात लाईट थ्रू गेलेले असतात. मग इथं काय लाईटमध्ये असतात हे फोटॉन्स. मग हे जे फोटॉन्स काय केले जातात, इथं महत्त्वाचं काय की ते एंटँगल केले जातात, म्हणजे एकामेकांमध्ये मिक्स केले जातात आणि ते कम्युनिकेट करतात. मग ते कम्युनिकेट कसे करतात माहिती आहे का, हा अप असेल तर तो डाऊन होतो. मग हे जे कम्युनिकेशन असते ते लाईट किंवा बाकीचे जे हे आहेत त्याच्या थ्रू केले जाते. ते कितीही दूर असतो, कितीही दूर म्हणजे एक लेट्स टेक एक्झाम्पल, तुम्ही युनिव्हर्सच्या या कोपऱ्यात आहे आणि युनिव्हर्सच्या दुसऱ्या कोपऱ्यात आहे. पहिली गोष्ट तर युनिव्हर्सला कोपरा नाही आहे. ओके, हे महत्त्वाची गोष्ट आहे. तर एक या कोपऱ्यात आणि एक दुसऱ्या कुठल्या तरी कोपऱ्यात आहे, लाईट इयर्स दूर आहे. तर इथं चेंज झाला की ते लगेच तिथं चेंज होतं. तर हे झालं क्वांटम कम्युनिकेशन्स. आणि कशा थ्रू केल्या जाते, तर फोटॉन्स थ्रू केल्या जाते. त्याच्यासाठी एंटँगलमेंट केल्या जाते. म्हणजे क्वांटम कम्युनिकेशनमध्ये माहिती प्रकाशनांमध्ये फोटॉन्स असणाऱ्या क्वांटम गुणधर्मामध्ये कोड केली जाते. एखादी कोड त्याच्यात टाकले जाते आणि ते दुसरीकडे पाठवले जाते. आता क्वांटम कम्युनिकेशन का महत्त्वाचे आहे, याच्यात जर कोणी लेट्स टेक एक्झाम्पल की तयार कसं केलं जाते ते बघूया. फोटॉन तयार केला जाते, म्हणजे सुपर पोझिशन 0 किंवा 1 या 2पैकी एका कुठेतरी माहिती टाकल्या जाते. हा झाला सेंडर, त्याला अलाइस पण म्हटलं जातं. आणि रिसिव्हर असतो त्याला बॉब म्हटलं जातं. तो बॉबकडे एक की असते, ते की काय करतो, तो घेतो आणि ते डिक्रिप्ट करतो. ओके, मग याच्यात काय की महत्त्वाचं काय की बॉब कोण झाला, हा रिसिव्हर झाला, याच्याकडे की असते. आणि हे जे दोघंही काम करतात, हे काम कशावर करतात, तर डायरेक्ट ओपन जो डेटा आहे स्पेस त्याच्यावर हे काम करतात आणि फ्री स्पेसमध्ये सोडवले जातात, म्हणजे सेंड केले जातात. मग आता फ्री स्पेस म्हणजे काय की एक तर ते फायबर केबलमधून पण पाठवले जातात किंवा फ्री स्पेसमधून पण पाठवले जातात. आणि तो बॉब जो आहे, जो रिसिव्हर आहे, तो रिसीव्ह करतो. ह्या महत्त्वाचे. मग त्यांच्याकडे काय असते, की सेटिंग असते, तो चेक करतो आणि त्याच्यावर हे करतो. नंतर याच्यात महत्त्वाचं काय की एक आहे एव, म्हणजे हा असतो की जो डिक्रिप्ट करण्याचा, म्हणजे हेराफेरी करणारा असतो, जो चेक करून चेंज याच्यात माहिती काय ते घेण्याचा प्रयत्न करतो. पण असं कोणी जर करण्याचा प्रयत्न केला तर लगेच तो फोटॉन काय करतो, त्याची पोझिशन चेंज करतो. आणि जशीच पोझिशन चेंज झाली त्याच्यातली जी माहिती आहे ते चेंज होऊन जाते. त्यामुळे जेव्हा बॉब डिक्रिप्ट करेल, चेक करण्याचा प्रयत्न करेल, तर त्याला समजेल की कोणीतरी एक व्यक्ती होतं की डिक्रिप्ट करण्याचा प्रयत्न करेल. म्हणून हे खूप सिक्युअर कम्युनिकेशन आहे. एवढंच लक्षात ठेवा, बाकी काही हे नाही आहेत. आता हे कुठे यूज केले जाते हे पण एक महत्त्वाचं आहे. INS नंतर बघूयात. तर जसं मिलिटरी जे आहे तिथे हे यूज केल्या जाऊ शकते. त्यानंतर बँकिंग सर्व्हिसेस जे आहेत तिथं पण ह्या गोष्टी जर आपण विचार केला तर तिथे यूज केल्या जाऊ शकते. तसंच इलेक्ट्रिसिटीमध्ये पण यूज केल्या जाऊ शकते. आता काय इलेक्ट्रिसिटीमध्ये यूज केल्या जाऊ शकते, तर सायबर हल्ला होण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मग त्याच्यासाठी इलेक्ट्रिसिटीच गेली तर सायबर हल्ला होणार नाही. ओके, मग ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यानंतर वैद्यकीय क्षेत्र जे आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये जे आहे तर क्वांटम कम्युनिकेशन जे आहे हे यूज केलं जाऊ शकते. आणि नेव्हिगेशन जर विचार केला आपण किंवा मतदान प्रक्रिया जी आहे तिथं पण हे यूज केल्या जाऊ शकतं क्वांटम कम्युनिकेशन. तर दीज आर द इम्पॉर्टंट पॉईंट जे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. क्वेश्चन जर जे आहे हा कन्सेप्च्युअल बेस इथं येऊ शकतो किंवा MPSCने विचारलेला पण आहे, UPSCने पण विचारलेला आहे ॲक्च्युली. तर INS तमाल काय, तर INS तमाल जे आहे हे भारतीय नौदलातील एक अत्याधुनिक आणि बहुउद्देशीय स्टेल्थ युद्धनौका. स्टेल्थ म्हणजे काय, रडार वगैरे जे आहे यांच्या ह्याच्यात ते येत नाही.
त्याला स्टेल्थ म्हटले जाते. म्हणजे डिटेक्टर जे असतात ते डिटेक्ट करतात ना, पाकिस्तानकडे जर डिटेक्टर असे आपली कुठं नौका चालली आहे ते डिटेक्ट करणार नाही, त्याला स्टेल्थ युद्धनौका म्हटले जाते. आणि ही जी आहे ही क्रिया क्लासमधली ही जी वॉरशिप आहे आणि 20 वर्षात रशियाकडून भारताने प्राप्त केली आहे. याच्यानंतर आपण कुठलीही युद्धनौका जी आहे कुठल्याही देशाकडून घेणार नाही, कारण की आता काय आपण काय करणार आहे की मेक इन इंडिया अंतर्गतच आपण बनवतोय. तर त्याच्यासाठी ही सर्वात शेवटची असू शकते INS तमाल. तमाल हे नाव भारतीय पुराण कथांमध्ये एक दैवी तलवार दर्शवते, जी इंद्रराजा देवांचा राजा जी आहे याने युद्धात वापरली होती. ओके, त्याच्यावरून याचं नाव ठेवलं. आता MPSC काय विचारू शकते म्हणून मी ते डिटेल्स काढलेले आहेत. ही तुशील वर्गातील दुसरी युद्धनौका आहे. ओके, हा महत्त्वाचे पॉईंट्स फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर जे आहे की INS तमाल जे आहे हे कोणी बिल्ड केलं होतं, यांतर शिपयार्ड जे आहे कलिंग्राड यांच्या थ्रू हे म्हणजे रशियामध्ये इथं बनलेली आहे. आणि ही लास्ट वॉरशिप राहणार आहे, कारण या वॉरशिप जे आहे म्हणजे शेवटची युद्धनौका राहणार आहे. त्यानंतर आपण घेणार नाही, कारण आपण जे आहे स्वतः बनवणं चालू केलं आहे डोमेस्टिकली आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत आणि मेक इन इंडियाच्या इनिशिएटिव्हमध्ये नंतर आपण बनवणार, म्हणून शेवटची नौका राहणार युद्धनौका. त्यानंतरचा जो पॉईंट आहे किंवा शेवटचा जो आहे तो युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा होता. हे 5 मेन बॉडीजमधली एक महत्त्वाची जे आहे युनायटेड नेशन संयुक्त राष्ट्रामधली एक महत्त्वाची बॉडी आहे. ओके, त्याचं काम काय आणि हा का न्यूजमध्ये होती, तर त्यांची आता जी आहेत की एक मीटिंग होणार आहे, कारण की युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल मीट करणार आहे का, तर US काय करणार आहे, स्ट्राईक करणार आहे ऑन इराणवर, म्हणून हे न्यूजमध्ये होती. आता युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं काम काय ते पाहूयात. तर इंटरनॅशनल पीस जो आहे थ्रेट जर असेल तो चेक करणं. ओके, महत्त्वाचं काय की आंतरराष्ट्रीय शांततेला जर धोका होत असेल, निर्माण होतं का हे ओळखणे. तर मग आहे ना आता धोका, इराण इस्रायल जे हे चालू आहे वेज टू रिझॉल्व द कन्फ्लिक्ट. इराण इस्रायलचा जो इश्यू आहे तो सॉल्व कसा करायचा त्याच्यासाठी मीट होऊ शकते. आणि आता काय आलं की US पण या युद्धात सामील झालेला आहे, म्हणून हे न्यूजमध्ये आहे किंवा येत आहे. नंतरचा पॉईंट जर विचार केला आपण इथं, तर इम्पोजिंग सँक्शन ऑन कंट्रीज और ग्रुपवर सँक्शन पण किंवा निर्बंध पण लागू शकते. आणि फोर्स जर गरज पडली तर एखाद्या देशात जर अननेसेसरी कुठल्या तिथल्या जे नागरिक आहेत त्याच्यावर जर म्हणजे त्यांच्यावर अत्याचार जर होत असेल तर तिथं पण हे चेक करण्याचा प्रयत्न करते आणि तिथे निर्बंध लावण्याचा प्रयत्न करते. ओके, तर हे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं महत्त्व किंवा त्याचे फीचर्स काय, रोल काय ते पाहूयात. नंतरचा जर विचार केला याच्यात, तर याची रचना काय आणि किती सदस्य असतात. ओके, तर ओके, याच्यात जर विचार केला आपण तर टोटल 5 परमनंट मेंबर आहेत. ते P5 म्हणून हे करू शकतो, त्यांच्याकडे विटो पॉवर असते, म्हणजे त्यांनी नाही म्हटलं तर नाही असं आहे. तर हे 5 मेंबर्स कोण आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर चायना, फ्रान्स, रशिया, UK, US. ओके, युरोपमधले 2 आहेत UK आणि फ्रान्स. एशियामधला जर विचार केला तर तुम्ही चायना आहे. ओके, रशिया, युरेशियनमधला रशिया पण एक आहे आणि युनायटेड स्टेट्स असे आहे. 10 नॉन परमनंट मेंबर्स आहेत, ते इलेक्ट केले जातात बाय द UN जनरल असेंब्ली. किती वर्षासाठी, तर 2 वर्षासाठी हे इलेक्ट केले जातात. ते कुठून चूज केले जातात, तर आफ्रिका आणि एशियामधून जर असेल, आफ्रिका आणि एशियामधून तर 5 मेंबर्स इथले असतात 10 पैकी. पूर्व युरोपमधून म्हणजे ईस्टर्न युरोपमधून 1 असतो. लॅटिन अमेरिका, साऊथ अमेरिका आपण जे म्हणतो तिथून 2 असतात. पश्चिम युरोप व इतर देशमधून 2 असतात. याचे मुख्यालय कुठे आहे, तर न्यूयॉर्क शहरातील संयुक्त राष्ट्र मुख्यालय इथं आहे. कुठं आहे, तर न्यूयॉर्कमध्ये आहे. तर ह्या महत्त्वाच्या न्यूज जे आहेत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आया सिव्हिल सर्व्हिस अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी अमोल घाटोळे आणि आज द हिंदू न्यूजपेपर आणि लोकसत्तामधील काही इम्पॉर्टंट न्यूज जे आहे ते आपण पाहूयात. त्यातल्या पहिले बघूयात की कुठल्या न्यूजपेपर महत्त्वाच्या होत्या. तर आज जे न्यूज पाहणार आहे थोडासा आपला जो आजचा करंट अफेअर्सचा जो टॉपिक आहे तो पण थोडासा मोठा होऊ शकते. तर पहिला आहे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी. आपण हे मराठीत पण केलेलं आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. इथिक्स केस स्टडी, त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत की करंट अफेअरमधल्या पण काही न्यूज असतात. ओके, त्याच्यात राळेसगाव जे आहे ग्रामपंचायत त्याच्याबद्दलची न्यूज आहे आणि ते कशी इथिक्समध्ये यूज केली जाऊ शकते ते आज आपण पाहूयात. सोबतच फायनान्शियल इन्क्लुजन, बीज उत्सव जो 3 राज्यांमध्ये केलेला आहे. एनहान्स रॉक वेदरिंग म्हणजे अपक्षयन काय असे टेक्निक फॉर कार्बन कॅप्चर. इंडिया इन द टॉप 100 SDG इंडेक्समध्ये आपण 100 मध्ये आलेल्या भारतातील आणीबाणी आजचा दिवस साजरा केला जात आहे. साजरा म्हणजे की काळा दिवस म्हणून हे केला जात आहे. आणि इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीज आणि प्लेसेस इन द न्यूजबद्दल आपण आज पाहणार आहे. तर याच्यातली पहिली जी न्यूज आहे ती आहे ऑटोमिक एनर्जी एजन्सी. आता याच्यात जर विचार केला तर ऑटोमिक एनर्जी एजन्सी म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे आणि ती इतकी महत्त्वाची का आहे.
तर आजच्या काळात जर तुम्ही विचार केला, ऊर्जा जी आहे ही एक फार शक्तिशाली गोष्ट आहे. तिचा उपयोग आपण वीज निर्मितीसाठी, कर्करोगाच्या किंवा रोगावरील उपचारासाठी आणि शेतीतून अधिक उत्पादन घेण्यासाठी पण याचा उपयोग करू शकतो. पण याच अणुऊर्जेचा विचार जर केला आपण अण्वस्त्र तयार करण्यासाठीही होऊ शकतो आणि हेच सगळ्यात मोठं संकट आहे. म्हणूनच IAEA म्हणजे ॲटॉमिक एनर्जी एजन्सी जी आहे ही संस्था जी 1957 साली स्थापन करण्यात आली होती आणि तिचं मुख्य काम जर विचार केला तर अणुऊर्जेचा शांतता पूर्ण कामासाठी याचा वापर होतोय का, अणुऊर्जेचा शांततेसाठी काम होतोय का की उपयोग होतोय का ते पाहणं, तसेच याची निगराणी ठेवणं आणि मार्गदर्शन करणं हे जे आहे IAEA हे जे काम करते. आता IAEA काय आहे तर ते पण समजून घेऊया. IAEA जे आहे ते 1957 मध्ये याची स्थापना झाली होती. 1957 मध्ये स्थापना कुठे झाली किंवा याचं मुख्यालय कुठे आहे तर व्हिएन्ना, ऑस्ट्रियामध्ये आहे. उद्देश काय, शांततापूर्ण अणुऊर्जेचा वापर केला जातो किंवा नाही केला जात, त्याचा प्रोत्साहन लष्करी वापर होतोय का, ही एक जे आहे IAEA जे ही जगभरातील देशांच्या अणुऊर्जा प्रकल्पाची तपासणी करते. हे पाहण्यासाठी की ते एक शांततेसाठी वापरले जात आहे किंवा नाही ते पाहण्याचं काम करते. तसंच अण्वस्त्राचा गैरवापर होऊ नये यासाठी की ती कडक नियम किंवा तपासण्या जे आहे ते करते. याच्यात जर आपण बघितलं तर सोबतच सुरक्षित मानके निश्चित करणे, तपासण्या करणे आणि जागतिक अणुकार्याचे निरीक्षण करणे. याची सदस्य संख्या जर विचार केली तर 2025 पर्यंत म्हणजे या वर्षीपर्यंत 178 ही आहे. महत्वाची भूमिका काय, निशस्त्रीकरण करार लागू करणे. ओके, हा त्याचा महत्वाचा एक हे आहे. म्हणजे जो देश अणुऊर्जेचा उपयोग करायची तयारी करत आहे तर त्याच्यासाठी पण याचं हे केलं जाऊ शकतं. म्हणजे काय, त्यांनी ती तांत्रिक मदत करते, त्यांनी ती तांत्रिक मदत सुद्धा करते, प्रशिक्षण सुद्धा देते आणि सुरक्षेचा नियम आणि त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर यामध्ये पण त्यांची मदत करते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ही संस्था कोणत्याही एका देशाच्या अधीन नाही आहे. म्हणजे ती स्वतंत्र आहे, आंतरराष्ट्रीय संस्था आहे आणि देशांना सगळ्याच देशांना ती जी आहे सारखंच वागणूक देते. आंतरराष्ट्रीय कराराचे पालन सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करते. जागतिक अणु सुरक्षा, राजनीती आणि अणुसंघर्ष प्रतिबंधात हे महत्त्वाचे कार्य करते. ओके, आता ही आवश्यक का आहे तर तुम्ही कल्पना करू शकता की जर कोणताही तपासणी न करता प्रत्येक देशाला अणुऊर्जेचा हवे तसे वापर करायचा मोकळीक जर दिला असेल किंवा हात दिला तर काय होऊ शकते, अराजकता माजू शकते. IAEA ही त्या दरम्यानच्या विश्वासाचा पूल आहे की याची खात्री करते की जी अणुऊर्जा आहे ते विकासासाठी साधन ठरेल आणि विनाशासाठीचं शास्त्र नाही. तर हे महत्त्वाचे काम IAEA चे आहे. नॉन प्रॉलिफरेशन म्हणजे की अणुऊर्जा जी आहे ते स्पेसिफिकली जर विचार केला तर लष्करी वापर जे आहे त्याच्यासाठी नाही हो, याच्यासाठी काम करते. आणि हे याचे महत्त्वाचे काही पॉईंट्स होते प्रिलिम्स ओरिएंटेड जे तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचे आहे. ओके, त्यानंतरची जी केस स्टडी आहे ती इथिक्ससाठी खूप महत्त्वाची आहे. इथिक्स स्टडी केस स्टडी एक्झाम्पल म्हणून आपण घेऊ शकतो. आता ही केस स्टडी काय हे समजणं गरजेचं आहे. तर इथे सर्वात पहिलं काय, केस स्टडी कशाची आहे ते इथं बघा की बीडमध्ये रोळसगाव ग्रामपंचायत आहे आणि हे जे रोळसगाव ग्रामपंचायत जे आहे यांनी एक निर्णय घेतला आणि तो निर्णय काय घेतला की स्थानिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स जे आहे ते माफ केली जाईल. आणि या निर्णयाचा उद्देश तर महत्त्वाचा उद्देश काय तर ग्रामीण शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा आहे. ओके, हा महत्त्वाचा उद्देश आहे. परंतु इथं काय की या सवलतीमुळे ग्रामपंचायतीला महसुलीचा फटका बसतो आहे. सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, याला महसुलीचा फटका बसेल आणि त्यामुळे इतर विकास ज्या योजनेवर किंवा सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ओके, तर मग इथं महत्त्वाची गोष्ट काय ते आपण इथं समजून घेऊया. याच्यात जर विचार केला तर काही नैतिक मुद्दे आहेत. ते नैतिक मुद्दे काय ते इथं समजून घेणं गरजेचं आहे. तर पहिलं जे आहे ते आहे जस्टिस, न्याय विरुद्ध इफिशियन्सी, हा पहिला पॉईंट आहे. सेकंड पॉईंट जर विचार केला तर समानता म्हणजे इक्विटी आणि विरुद्ध गुणवत्ता म्हणजे क्वालिटी, याच्यावर आपण बघू शकतो. तसंच थर्ड मुद्दा जो येऊ शकतो तर अल्पकालीन लाभ विरुद्ध दीर्घकालीन परिणाम, याचे काय महत्त्वाचे आहे ते आज आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर इथिकल डायलेमा काय, जसं मी सांगितलं की न्याय, जस्टिस वर्सेस इफिशियन्सी म्हणजेच काय, न्याय वर्सेस कार्यक्षमता. तर सर्व पालकांना जर सारखाच लाभ मिळतो आहे का हे सर्वात पहिले पाहणं गरजेचं आहे. पण सर्वांची आर्थिक परिस्थिती वेगळी आहे, हा पहिला पॉईंट आहे ना. सर्वांना आर्थिक लाभ सेम मिळत आहे पण सर्वांची आर्थिक परिस्थिती वेगळी आहे. शहरी
तसेच इथं जर विचार केला आपण, खाजगी शाळांमध्ये पाठवणाऱ्या पालकांचा हा भेदभाव आहे का, हा सेकंड पॉईंट इथं निर्माण होतो. थर्ड जो निर्माण होतो, ग्रामपंचायतीच्या संसाधनांचा न्याय हा वाटप होतोय का, म्हणजे न्यायिक वाटप होतोय का, संसाधन जे आहे ते व्यवस्थितपणे प्रत्येक ठिकाणी वाटप होतोय का, ते पण चेक करणं गरजेचं आहे. थर्ड पॉईंट जर आपण विचार केला इथं, तर जसं मी सांगितलं, इक्विटी आणि गुणवत्ता, म्हणजे समानता आणि गुणवत्ता. ओके, इक्विटी आणि क्वालिटी याच्यात जर विचार केला तर शाळेची गुणवत्ता टिकते आहे का, म्हणजे फक्त पटसंख्या वाढवणं हा आपला महत्त्वाचं हे नाही आहे. ते महत्त्वाचं आहेच की बा पटसंख्या तर वाढली पाहिजे, पण तेवढं क्वालिटी एज्युकेशन दिलं जात आहे का, की फक्त केवळ उपस्थितीवर भर आहे, हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे. इथिक्समध्ये हा वापर केला जाऊ शकते आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे की ही जे केस स्टडी आहे ते कुठल्या बीड जिल्ह्यातील रोडसगाव, तर हे महत्त्वाचं आहे आणि हा तुम्ही इथिक्समध्ये पेपरमध्ये हे केस स्टडी म्हणून यूज केला जाऊ शकते. ओके, तसंच शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत कोणती जबाबदारी ठरते ते एक महत्त्वाचं आहे. आणि इथं आणखी महत्त्वाचं म्हणजे अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिणाम काय होऊ शकतात हे समजणं गरजेचं आहे. म्हणजे तात्काळ पैसे वाचवतील पण दीर्घकालीन शिक्षण परिणाम काय आहे ते पण पाहणं गरजेचं आहे. मग इथं काय, पण शिक्षणाच्या गुणवत्तेवर आणि जर विचार केला आपण तर ग्राम विकासावर दीर्घकालीन परिणाम काय आहे, तर इथं नैतिक सिद्धांताचा आधार जर विचार केला तर काय आहे, तर युटिलिटेरियन एक बेनिफिट असतो. म्हणजे काय, सर्वाधिक लोकांचे सर्वाधिक भले होते का, युटिलिटेरियन बेनिफिट, हा इथं पाहणं गरजेचं आहे. इथिक्स मधला हा महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे काय, या निर्णयाचा उद्देश चांगला आहे, बरोबर आहे की इथं काय होणार आहे की मुलांची पटसंख्या वाढणार आहे, प्रॉपर्टी टॅक्स कमी होणार आहे, पण निर्णयाचा उद्देश चांगला आहे. पण इथं महत्त्वाचं काय, त्याचा उद्देश दीर्घकाळावर सर्वांवर सकारात्मक असेलच याची शाश्वती आहे का, तर ती थोडीशी कमी आहे. हा पहिला आहे. तर इथं काय यूज करू शकता तुम्ही, तर रॉस थिअरी ऑफ जस्टिस आहे. म्हणजे गरजू व वंचित घटकांना सवलत देणं न्याय आहे, पण सर्वांना समान लाभ देणं म्हणजे संसाधनाचा अकार्यक्षम वापर होऊ शकतो. ओके, मग रॉस थिअरी ऑफ जस्टिस इथं तुम्ही यूज करू शकता. सेकंड आहे गांधी नीतिक्स आहे इथं. तर गांधी नीतिक्स काय म्हणतात, तर शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचणं हे ध्येय योग्य आहे, पण स्थानिक संस्था टिकवणं व आत्मनिर्भर बनवणं हेही तितकंच आवश्यक आहे. कारण काय की स्थानिक संस्था जर विचार केला तर त्यांना तेवढा टॅक्सवर किंवा तो पैसा येतो तो येतो का, त्यांना स्टेटवर डिपेंडंट राहावं लागतं. ओके, पण ह्या पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत. नंतर काय उपाय आपण जर विचार केला इथं, तर इथं काय करू शकतो किंवा उपाय काय आहेत. ओके, सोल्युशन्समध्ये आपण जर विचार केला, शाळेच्या गुणवत्तेविषयी जोडलेली सूट, म्हणजे काय इथं पुन्हा की इन्सेंटिव्ह जे आहे, परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह द्या ना तुम्ही. घरपट्टी सवलत शाळेतील गुणवत्तेवर, उदाहरणार्थ निकाल, हजेरी, शिक्षक प्रशिक्षण आधारित का असणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर मूल्यांकन आधारित सवलत जर असेल तर आणखी बेनिफिट होऊ शकते. मूल्यांकन आधारित म्हणजे काय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गासाठीच घरपट्टी माफी लागू केली तर मे बी जास्त बेनिफिट होऊ शकतो. तसंच अल्टरनेटिव्ह रेव्हेन्यू सोर्सेस आहेत का ग्रामपंचायतकडे, ग्रामपंचायतीने इतर महसूल स्रोत म्हणजे पर्यटन आहे, स्थानिक बाजार झाला, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, त्यातून जो निधी येतो तो, स्थानिक बाजारमधून जो शुल्क म्हणजे टॅक्स जो येतो तो विकसित करणं गरजेचं आहे. तसेच कम्युनिटी कॉन्ट्रीब्युशन आहे का, स्थानिक स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट आणि जर विचार केला तर ग्रामसभा यांचा सहभाग वाढवून सामाजिक उत्तरदायित्व बळकट करणे हे पण एक महत्त्वाचं आहे. मग इथं काय की धोरण काय आहे, उदाहरणं काय आहे, संदर्भ आपण काय देऊ शकतो इथं, तर इथं संदर्भ पंचायती राज कायदे आणि वित्त आयोगाचे अहवाल, शिक्षण धोरण 2020. ओके, म्हणजे शिक्षण धोरण 2020चा जर विचार केला आपण, स्थानिक भाषेतील शिक्षणाचा व ग्रामीण शाळांचा जोर याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. तसेच पंचायत राज कायदे व वित्त आयोग अहवाल हे काय सांगतं की स्थानिक स्वराज्य संस्थांना मजबूत करण्यावर भर देणं गरजेचं आहे. एक्झाम्पल जर विचार केला तर तामिळनाडू व केरळ याचं मॉडेल आहे ना, गुणवत्तापूर्व सार्वजनिक शिक्षण व शाळा व्यवस्थापनात नागरिकांचा सहभाग जर असेल तर ते आणखी बेनिफिशियल होऊ शकते. तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे. तसंच सामाजिक न्यायाचा मूलभूत सिद्धांत जर विचार केला इथं, तर संसाधनांचं योग्य वितरण व गरजूंना प्राधान्य देणं हे महत्त्वाचं आहे. मग इथं काय कन्क्लूड करू शकता तुम्ही की जर ही केस स्टडी आली किंवा तुम्हाला लिहायचं असेल, या बेसिसवर लिहायचं असेल, तर हा निर्णय शुद्ध हेतूने घेतला आहे, नो डाऊट. तरी तो दीर्घकालीन परिणाम, वित्तीय स्थिरता आहे का आणि शैक्षणिक गुणवत्ता यांच्या दृष्टीने पुन्हा समतोल साधून रचना करायला हवा. ओके, नैतिकतेचा अर्थ केवळ सदिच्छा नसून स्थायी न्याय आणि जर विचार केला तर सर्वसमावेशक उपाययोजना करणं हेही आहे. तर हा खूप महत्त्वाचा पॉईंट होता जिथं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर हे जे पॉईंट्स आहेत
किंवा ही जी केस स्टडी आहे कशी यूज करायची ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे आणि क्वेश्चन्स पण तशा प्रकारे विचारले जाऊ शकतात किंवा तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे, थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. नंतरचा जो पॉईंट आहे तो आहे इकॉनॉमिक्स मधला जर विचार केला येऊ शकतो. न्यूज काय होती ते आपण थोडीशी बघून घेऊ. लोकमतची न्यूज आहे की विमा घेण्याचे प्रमाण ग्रामीण भागात वाढले आहे. आता ते का वाढले हे समजणं गरजेचं आहे. म्हणजे इथं पुन्हा काय आहे ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल ग्रोथ आणि जर विचार केला इथं तर पुन्हा काय आहे ते की इन्क्लुझिव्ह ग्रोथ झालेली असं पण आपण म्हणू शकतो. इथं काय की देशाचे विमा व्यवसाय वाढीचा केंद्रबिंदू आधी शहरी ठिकाणी होता, तो चेंज होऊन आता जर विचार केला तर तो ग्रामीण ठिकाणात गेलेला आहे. तर किती पर्सेंटनी वाढ झाली तर 62% वाढ झाली आहे. इथं महत्वाचं काय तर फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे काय तर आर्थिक समावेशन, आर्थिक संदर्भात महत्वाचे निरीक्षण आहे की ग्रामीण भागात विमा क्षेत्रात वाढ होणे हे आर्थिक समावेशाचे सकारात्मक लक्षण आहे आपण असं समजू शकतो. आणि केंद्र व राज्य सरकार ग्रामीण भागात वित्तीय सेवा पोहोचण्याचे जे प्रयत्न करत आहे त्याचं हे यशस्वी उदाहरण आपण असं म्हणू शकतो. हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. ओके, तुमच्या मेन्स आन्सर रायटिंगसाठी पण तेवढाच महत्वाचा आहे. सेकंड काय आहे की इथं फक्त 60% हे वाढलं तर मोटार जे आहेत त्यांचं इन्शुरन्स जे आहे ते पण इथं वाढलेली आहे. तर याचे कारण काय तर कारण बघा ना, इथं डायरेक्टली आन्सरसाठी तुम्ही यूज करू शकता UPI जे युनिफाईड पेमेंट इंटरफेस जे आहे विस्तार, म्हणजे आपण जे गुगल पे करतो त्याचा विस्तार झाला आहे. डिजिटल व्यवहार वाढलेले आहेत, स्थानिक भाषेतील ॲप्स आलेले आहेत, त्यामुळे पण लोकांची जे आहे एज्युकेशनमुळे ते लवकर समजणं किंवा समजते त्यांना. कंपन्यांनी वाढवलेले त्यांचे नेटवर्क ग्रामीण भागापर्यंत गेलेलं आहे आणि आर्थिक नियोजनाबद्दल वाढलेली जागरूकता, ह्या महत्त्वाचे पॉईंट आहेत. मग ग्रामीण भागात विकास किती झाले 58%, 60% आणि या वर्षी 2024-25 मध्ये 62% झाले. शाश्वत विकासचे उद्दिष्ट म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आणि सामाजिक सुरक्षा, याच्यात जर विचार केला तर विमा योजना गरिबांना आणि दुर्बल घटकांना सामाजिक सुरक्षेचे कवच पुरवतात. SDG 1 काय गरिबी निर्मूलन, हा पॉईंट आलेला आहे ना, MPSC विचारते असे पॉईंट. सेकंड जर विचार केला आरोग्य आणि कल्याण, तर आरोग्य आणि कल्याण या उद्दिष्टांशी थेट संबंधित आहे. तंत्रज्ञानाचा प्रचार पण वाढला आणि त्यामुळे या गोष्टी झाल्या जसं की UPI, डिजिटल व्यवहार, मोबाईल ॲप्स, यामुळे ग्रामीण भागात विमा विक्रीत वाढ झालेली आहे. तर ह्या पॉईंट महत्त्वाचे आहेत, थोडेसे समजून घ्या. म्हणजे न्यूज कशी यूज करायची हे समजणं गरजेचं असते खूपदा, प्रिलिम्ससाठी पण आणि मेन्ससाठी पण. जशी इथिक्स केस स्टडी आपण बघितली न्यूजपेपरमधली आहे. आणि काय झालं ना की स्वतः प्राईम मिनिस्टर यांनी पण बोलले आहेत ना, लोकलला व्होकल करा. तर ते तुम्ही लिहिणं गरजेचं आहे ना. बीड हा फक्त एकाच गोष्टीसाठी नाही आहे, खून खराब्यासाठीच नाही आहे, चांगल्या गोष्टी पण आहेत, त्या पण तुम्ही लिहिणं आणि दाखवणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर बीज उत्सव. आता हे जे बीज उत्सव जे आहे 4 दिवसाचं जे आहे आदिवासी भागात 4 दिवसीय बियाणे उत्सव आहे. आणि हे कुठं केले जाते तर हे जर विचार केला तर एकूण 3 राज्यामध्ये केले जाते. मग हे 3 राज्य कुठले आहेत हे बघा. गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश. राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेश या 3 राज्यांमध्ये केले जाते. राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात. देशी बियाणे संरक्षणावर भर म्हणजे काय इथं की इंडिजिनियस सीड जे आहेत जे भारतातच आहेत आणि भारतातच यूज केला जातो तो आहे. याच्यामुळे फायदे पण जास्त होऊ शकतात. आणि याच्यात कम्युनिटी पार्टिसिपेशन किती आहे, अराउंड 9400 सदस्य याच्यात होते आणि त्यांनी हे केलं आहे. याच्यामुळे काय होऊ शकते तर ट्रायबल वेलफेअर म्हणजे आदिवासी कल्याण होऊ शकते, बियाण्याचे स्वातंत्र्य, शेतकरी समुदायांचे बियाणांवर नियंत्रण राहू शकते, म्हणजे फार्मिंग कम्युनिटी जे आहेत त्यांचा स्वतःचा कंट्रोल होते. आता काय झालेलं आहे की प्रत्येक वेळी बियाणं प्रत्येक पिकासाठी तुम्हाला काय करावं लागते, मार्केटमध्ये जावं लागते आणि कंपन्यांच्या भरोश्यावर तुम्हाला घ्यावं लागते. तर हा तिथं तुम्हाला बेनिफिट भेटू शकतो. जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटीसाठी खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. प्रिझर्वेशन ऑफ इंडिजिनियस व्हेरायटीज, तसंच क्लायमेट रेझिलियन्स म्हणजे हवामान प्रतिरोधकता, पारंपरिक बियाणे स्थानिक परिस्थितीत चांगले अनुकूल आहेत. क्लायमेट चेंजसाठी खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आणि हा तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये पण लिहू शकता. क्लायमेट चेंजमध्ये सोबत म्हणजे हे केस स्टडी म्हणून पण तुम्ही पुन्हा यूज करू शकता. सांस्कृतिक ओळख आहे म्हणजे काय की इट्स अ सिम्बल ऑफ हेरिटेज, वारसा प्रतीक म्हणून बियाणे आहे. आणि महिला सक्षमीकरण पण आहे, कारण की बीज संवर्धनात जर विचार केला तर सक्रिय सहभाग कोणाचा असेल तर तो महिलांचा आहे. आणि याच्यावर ऑलरेडी UPSCचा जर विचार केला, कारण की आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेला आहे MPSCचा, तर असे क्वेश्चन MPSCने विचारलेले UPSCने पण विचारलेले आहेत की ज्यात त्यांनी सांगितलं होतं की वुमनायझेशन ऑफ द ॲग्रिकल्चर हा प्रश्न विचारला होता. आता काय झालं की मायग्रेशन होत आहे, मेल काय करतात की शहरी भागात रोजगारासाठी संधी उपलब्ध आहेत म्हणून तिथं मायग्रेट होतात, महिला जे आहेत ते ॲग्रिकल्चर सांभाळतात. आणि म्हणून तसे क्वेश्चन्स आणि तशा प्रकारे आन्सर लिहिणं पण
थोडंसं फायद्याचं होऊ शकते आणि हे तुम्ही केस स्टडी म्हणून किंवा एक्झाम्पल म्हणून यूज करू शकता. त्यानंतरचा जो टॉपिक आहे तो आहे एनहान्स रॉक वेदरिंग टेक्निक फॉर कार्बन कॅप्चर. एनहान्स रॉक वेदरिंग म्हणजे काय, सरळ सरळ सांगतो, खडक अपक्षयन. अपक्षयन म्हणजे काय होते, एखादं रॉक असेल तर त्याचा सूर्यप्रकाशामुळे किंवा केमिकल कंपोजिशनमुळे त्याचं काय होते की याच्यात चेंजेस होतात. आता हे जे चेंजेस होतात, ओके, त्यामुळे जो दगड तुटतो, हे नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि तुटल्यामुळे हळूहळू तुटत तुटत जाऊन ते 1 सेंटीमीटर सॉईल म्हणजे मृदा बनण्यासाठी अराउंड 400 वर्ष लागतात. तर इथे आपण हे करतोय आणि याचा फायदा पण आहे की इथं काय केलं जातं की टेक्निक आहे ज्याच्यामुळे काय केलं जातो की उदाहरणार्थ बसॉल्ट जो हे आहे दगड आहे हा बारीक केला जातो आणि तो शेत जमिनीवर जो आहे पसरवला जातो. नैसर्गिक खडक निर्मितीमध्ये हा उपयोग होतो. त्याच्यामुळे नैसर्गिक निर्मिती जी आहे मातीची बनण्यासाठी फायदा होऊ शकतो. म्हणजे माती बनण्याला अराउंड 400 वर्ष लागतात, पण तोच जर दगड आपण बारीक 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 तोडला आणि तो जर पसरवला तो आणखी लवकर होईल ना, तर फास्ट होईल प्रोसेस, तो तिथं बेनिफिट होऊ शकतं. सोबतच ज्याचे कार्बन डायऑक्साईड शोषला जातो आणि याच्यामुळे काय होतं की कार्बन कॅप्चर म्हणजे कार्बन डायऑक्साईड पण शोषलं जातं, त्यामुळे कार्बन कॅप्चरसाठी पण महत्त्वाचं आहे. याच्यामुळे काय होते की प्रक्रिया काय, पावसाचे पाणी कार्बनिक आम्ल बनवते. म्हणजे काय होते की वातावरणात कार्बन डायऑक्साईड आहे आणि हे जे पाणी असते याचं केमिकल रिॲक्शन्स होते आणि कार्बनिक वॉटर जे आहे ते तयार होते. ओके, CO2 + H2O कार्बनिक वॉटर तयार होते आणि हे जे कार्बनिक वॉटर जे आहे त्याच्यामुळे काय होते की कार्बन डायऑक्साईडला बायकार्बोनेटमध्ये विरघळले जाते, बायकार्बोनेट तयार होते आणि त्याच्यानंतर ते लाईमस्टोन रॉक म्हणजे तयार करते ज्यात कार्बन बंदिस्त होते. म्हणजे कास्ट टोपोग्राफी जर तुम्हाला माहिती असेल तर त्याच्यात ही प्रक्रिया यूज केली जाते. वेदरिंग अपक्षयांमध्ये जे केमिकल रिॲक्शन्स असतात म्हणजे केमिकल रिॲक्शन्समुळे होते कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरमुळे, आणि त्याच्यामुळे काय होऊ शकते की कार्बन कॅप्चर पण होते आणि सॉईल जी आहे ती पण फर्टिलिटी त्याची वाढू शकते. तर मातीतील पोषणद्रव्य वाढवते, पिकांच्या वाढीला प्रोत्साहन होऊ शकते आणि माती निर्मितीला पण पाठिंबा देतात. याच्यासोबत तंत्रज्ञान कंपन्या, विमानसेवा आणि फास्ट फॅशन कंपन्या ज्या आहेत यांना कार्बन क्रेडिट खरेदी करण्यासाठी आकर्षित पण करू शकतो आपण. तर हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ज्याच्यामुळे काय होते की कार्बन क्रेडिट आता क्लायमेट चेंजमुळे जो प्रॉब्लेम होत आहे तो पण थोडासा कमी होऊ शकतो. तर हा महत्त्वाचा पॉईंट तसा होता. इंडिया इन द टॉप 100 इन SDG इंडेक्स फॉर द फर्स्ट टाइम. आता इथं काय झालं की भारत आणि शाश्वत विकास, ओके, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जर विचार केला तर एक सकारात्मक टप्पा आपण असं म्हणू शकतो. इथं महत्त्वाचं काय की हे जर विचार केला तर 2015 साली जे आहे संयुक्त राष्ट्रांनी काय केलं होतं, 17 शाश्वत विकास ध्येय SDG जी आहे ती जाहीर केली होती. आणि या ध्येयांचा उद्देश जर विचार केला केवळ आर्थिक विकास नाही तर एक अशी किंवा असं जग निर्माण करणं होतं जिथे सर्वांना आरोग्य सर्वांना जर विचार केला आपण तर इथं आरोग्य प्रोव्हाइड करणं किंवा देणं, चांगलं आरोग्य असणं, शिक्षण देणं, न्याय देणं आणि पर्यावरण संवर्धन असणं आणि समान संधी मिळतील याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. पण प्रश्न असा आहे की कोणत्या देशाने किती प्रगती केली हे कसं कळणार, आणि त्यासाठीच दरवर्षी जे आहे ते SDG इंडेक्स म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल इंडेक्स जो आहे तो प्रकाशित केला जातो, जो दाखवतो की एखादा देश शाश्वत विकासाच्या दिशेने किती पुढे गेला आहे. ओके, मग याच्यात जर विचार केला तर भारताची जे आपण या वर्षीची हे जर बघितली की 2025ची मधील कामगिरी काय सांगते तर 2025 मध्ये भारताने 167 देशांमध्ये जर विचार केला आपण, ओके, 167 देशांमध्ये, सॉरी, ओके, 167 देशांमध्ये जर भारताचा विचार केला तर पहिल्यांदा असाला टॉप 100 मध्ये प्रवेश केला आहे. ओके, 2019 मध्ये हा 109 वर होता आणि तो आता 167 देशांमध्ये जर विचार केला तर 100 मध्ये आपण आलेलो आहे. ओके, तर हा पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे. 2025 मध्ये भारताने जे कामगिरी केली आहे ते खूप चांगली आहे आणि आपला क्रमांक जो आहे तो 99 क्रमांक मिळवला आहे, म्हणजे 100च्या आत आलं. विशेष म्हणजे ही भारताची पहिलीच वेळ आहे की टॉप 100 मध्ये स्थान मिळवण्याची, आणि हा क्वेश्चन येण्याची शक्यता पण तेवढीच जास्त आहे, त्यामुळे महत्त्वाचं आहे. 2019 मध्ये भारत 109व्या स्थानी होता, तिथून 99व्या क्रमांकापर्यंत पोहोचणं म्हणजे स्पष्ट प्रगती आहे. भारताचा SDG गुणांक जो आहे तो अराउंड जर विचार केला तर 67 हा तिथं गुण मिळवले आहेत. 2019 मध्ये 60 वर होते, ते वाढवलेले आहेत, म्हणजे चांगला आहे. म्हणजे भारताने आरोग्य सेवा जर विचार केला, शिक्षण जर विचार केला, स्वच्छ ऊर्जा जर विचार केला, गरिबी निर्मूलता जर विचार केला, अशा क्षेत्रामध्ये सुधारणा केलेल्या आहेत. इतर देशांची तुलना जर केल्यास भारताचा जर विचार केला तर पाकिस्तान 140 नंबरवर आहे, बांगलादेश जर विचार केला 114 नंबरवर आहे, आपण पुढे आहे. पण चीन झाला,
49 नंबरवर आहे, अमेरिका 44वर आहे. यांच्यामध्ये आपण अजून खूप मागे आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की भारताच्या प्रगतीचा वेग जो आहे तो चांगला आहे, पण अजूनही काही अडथळे आहेत. मग जसे की काय कसले अडथळे आहेत, तर सामाजिक असमानता अजूनही आपल्यात आहे, स्वच्छ पाणी, स्वच्छतेची कमतरता भारतात अजूनही आहे, तसेच मर्यादित आर्थिक साधन संपत्ती आहे जी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात अडथळा ठरवतो. आणि जगात सर्वात पुढे कोण आहे तर त्याचा विचार केला तर ते फिनलँड आहे, स्वीडन आहे आणि डेन्मार्क जे आहे तिसऱ्या क्रमांकावर आहे. ओके, तर हे महत्त्वाचे आहे. आता हे जे देश आहेत तर इथं विचार केला सामाजिक सुरक्षा, पर्यावरण संरक्षण आणि लोकशाही प्रक्रियांमध्ये अग्रेसर आहेत. त्यांचा अनुभव आपल्याला नक्कीच शिकवतो खऱ्या प्रगतीसाठी फक्त पैसे नव्हे तर योग्य धोरणे, समतेची दृष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि मजबूत संस्थांची गरज असणं गरजेचं आहे, तरच या गोष्टी होऊ शकतात. ओके, तर हा महत्त्वाचे पॉईंट आहे जिथं आपण थोडंसं चेक करणं गरजेचं आहे. आणि MPSC मध्ये हा क्वेश्चन येणं मला असं वाटतं की चान्सेस याचे जास्त होऊ शकतात. 90 to 95%, 99% पण मी सांगू शकतो की हा क्वेश्चन येऊ शकेल, कारण की 99 आपला तसाही जर विचार केला तर फर्स्ट टाइम असं झालं की 100च्या आत आपला रँकमध्ये आपण आलेलो आहे. थोडा नेक्स्ट टॉपिक जो आहे भारतातील आणीबाणी. आता भारतातील आणीबाणी म्हणजे काय, आजची तारीख जर विचार केली तर 25 जून आहे. ओके, मग हे काय झालं होतं की आजचा जो दिवस आहे हा आजच्या जो गव्हर्नमेंटने आहे, पॉलिटिकल आहे थोडासा, आपल्या कामाचं नाही आहे, पण त्यांनी एक काळा दिवस म्हणून हे करतात. ओके, काळा दिवस म्हणून घोषित केलेला आहे. तर 25 जून 1975 रोजी काय केली होती, आणीबाणीची जी घोषणा केली होती. मग या दिवशी तत्कालीन पंतप्रधान जी होती इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. ही आणीबाणी तब्बल किती दिवस चालली, किती महिने चालली, तर 21 महिने चालली होती. म्हणजेच 21 मार्च 1977 पर्यंत चालली. आणि भारताच्या लोकशाही इतिहासात हा काळ आजही एक काळा अध्याय म्हणून पाहिला जातो. ओके, मग ही आणीबाणी का लावली होती हे थोडंसं समजणं गरजेचं आहे. तर या घोषणेचं मुख्य कारण ठरलं होतं ते म्हणजे न्यायालयीन निर्णय होता. अलाहाबाद उच्च न्यायालयाने काय केलं होतं, इंदिरा गांधींच्या 1971 मधील निवडणूक जी होती ते अवैध ठरवली होती, कारण त्यात जे मतदारांच्या गैरप्रकाराचा आरोप होता. आणि या निर्णयामुळे देशभरात विरोधकांची आंदोलनं जी आहे ते उफाळून आली होती. आणि याच्यात भरपूर मोठे लीडर्स पण झालेले आहेत. ते पर्सनॅलिटीजमध्ये आपण 2 लीडर्स त्याची पाहणार पण आहे. आणि यामुळे काय झालं की सरकारवर जबरदस्त दबाव निर्माण झाला होता आणि त्यामुळे आणीबाणी जी आहे ते लागू करण्यात आली होती किंवा लावली होती इंदिरा गांधी स्वतःच्या बेनिफिटसाठी, आपण असं म्हणू शकतो. बरं, पण ते आपल्याला आन्सरमध्ये लिहायचं नाहीये. आणीबाणी म्हणजे काय, तर नेमकं काय, तर आणीबाणी लागू होता सरकारने अनेक कठोर जे आहे ते पावलं उचलली होती. ते काय होती, नागरिक स्वातंत्र्यावर म्हणजे फंडामेंटल राईट्स जे आहेत, फ्रीडम ऑफ स्पीच वगैरे जे आहे हे रद्द करण्यात आली होती. आर्टिकल 19 जसं की भाषण, आंदोलनाचं स्वातंत्र्य जे आहे याच्यावर स्वातंत्र्य हे रद्द करण्यात आलं होतं. तसंच प्रसारमाध्यमं जे आहेत त्याच्यावर सेन्सरशिप लादण्यात आली होती. आणि विरोधकांची जर विचार केला मोठ्या प्रमाणावर अटक झाली होती. विरोधक जे होते, अपोजिशन जे करणार होते, ते निवडणुका जे आहे ते पुढे ढकलल्या गेल्या होत्या आणि संपूर्ण देशावर कडक नियंत्रण जे आहे ते ठेवण्यात आलेलं होतं किंवा ठेवण्यात आलं होतं. कायदेशीर आधार काय होता, तर कायदेशीर आधाराचा जर विचार केला तर या निर्णयासाठी आर्टिकल 352 जे आहे ते वापरण्यात आलं होतं, जे राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याची परवानगी देतं. इथं ते लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ओके, कलम 352चा इथं यूज केला होता. आणि कोणी हे केली होती, पंतप्रधानांच्या सल्ल्याने. राष्ट्रपतींचं नाव काय होतं, फखरुद्दीन अली अहमद. हे नाव पण लक्षात ठेवणं गरजेचं, क्वेश्चन येऊ शकतो. कारण की 1975 जर विचार केला तुम्ही आणि 2025 नियर 50 वर्ष झालेली आहेत, क्वेश्चन येऊ शकतो. तर राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद जे आहे यांनी पंतप्रधानांच्या सल्ल्याने ही घोषणा केली आणि संसदेने याला मान्यता दिली होती. मग परिणाम काय झाले, तर आणीबाणीमुळे लोकशाही व्यवस्थेवर मोठा आघात केला होता. जसं की लोकांचे मूलभूत हक्क जे आहे कलम 19 मर्यादित केले गेले. न्यायव्यवस्था आणि माध्यमांचं दबावाखाली आले होते. लोकसभेतील काँग्रेसच्या जागा ज्या 1971 मध्ये 352 वरून 1977 मध्ये फक्त 153 वर आल्या होत्या. ओके, मे बी किंवा 153 अराउंड होऊ शकतात, ते पण चेक करणं गरजेचं आहे. तसेच जनतेत भीतीऐवजी असंतोष उफाळून आला आणि परिणामी 1977 मध्ये जर विचार केला, निवडणुकीत जनता पक्षाने विजय मिळवला आणि देशात पहिल्यांदाच काँग्रेसशिवाय सरकार स्थापन झालं होतं. याचा अर्थ काय, हा काळ जे आहे स्पष्ट काय दाखवतो की घटनात्मक तरतुदींचा गैरवापर होऊ शकतो. ओके, आणि लोकशाही ही कायम नसते,
तिला सतत जागृतीची किंवा जागरूकतेची जी आहे ती गरज असतेच. आणि शेवटी काय आहे तर जनता जी आहे ती खऱ्याच अर्थाने सत्तेचा जो आहे स्रोत आहे. म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया आपण प्रिअम्बलमध्ये म्हणतो ते आपण इथं बोलू शकतो. ओके, लोकसभेतील काँग्रेसची संख्या जी आहे ती 71 वाढली होती. सॉरी, मी 153 कदाचित बोललो होतो, 94 होती, त्यातून कमी झाली होती. वापरलेली तरतुदी कलम 352 जे आहे ती यूज केल्या गेलेलं होतं. इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीज, त्याच्यावरूनच ह्या पर्सनॅलिटीज ज्या त्या आल्या होत्या, लीडर्स आहेत. आणि आपण बघितलं की MPSC जे लीडर्सचा क्वेश्चन विचारतोच. तर पहिला जयप्रकाश नारायण 1902 मध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि बिहारमध्ये जन्म झाला आणि 1979 मध्ये त्यांचे निधन झाले. महात्मा गांधींचे ते शिष्य होते. इथं महत्वाचं काय की वैशिष्ट्य योगदान काय, संपूर्ण क्रांतीचे ते जनक होते. ओके, भ्रष्टाचार, बेकार आणि हुकुमशाही विरुद्ध त्यांनी लढा दिला. 1974 पासून देशव्यापी सत्याग्रह आणि आंदोलने आयोजित केली. तसेच स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी महत्वाची भूमिका होती. नॉन कोऑपरेशन मुवमेंट, भारत छोडो आंदोलन, त्याच्यात त्यांनी महत्वाची भूमिका होती. तसेच काँग्रेस सोशलिस्ट पार्टी 1934 मध्ये जे आहे, तसेच नंतर सोशलिस्ट पार्टी 1948 मध्ये या दोन्ही पार्ट्याचे त्यांनी स्थापन केल्या होत्या, ज्या चेंज झाली. आणि प्रजा सोशलिस्ट पार्टीत ते विलीन केलं होतं. विनोबा भावे यांच्यासोबत बुधान चळवळीमध्ये त्यांनी साथ दिली होती. तसेच संपूर्ण क्रांती, इंदिरा हटाव, भ्रष्टाचार मुक्त भारत हे नारे जे आहेत ते लोकप्रिय झालेत. पुरस्कार यांना कुठले भेटलेत ते महत्वाचे आहे. रमन मॅग्सेसे पुरस्कार आहे आणि भारतरत्न 1999 मध्ये मरणोत्तर त्यांना दिला होता. ओके, तर हा पॉईंट महत्वाचा आहे. सेकंड काय तर राजनारायण 1917 मध्ये जन्म झाला, उत्तर प्रदेश मध्ये, मृत्यू 1986 मध्ये. कुस्तीपटू होते, समाजवादी होते, राम मनोहर लोहिया यांचे अनुयायी होते. तसेच 1971 मध्ये इंदिरा गांधीच्या निवडणूक विरुद्ध त्यांनी याचिका दाखल केली होती. मी हेच म्हटलं की या आणीबाणीमुळे जे झालं होतं त्यामुळे मोठे लीडर्स सुद्धा जे आहे बनले आहेत किंवा त्यांनी विरोध पण केला होता. त्यांनी जे आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल आणला. ते कोणी आणला तर राजनारायण यांनी आणला होता. हा महत्वाचा पॉईंट आहे. तिची निवडणूक अवैध ठरवली आणि आणीबाणीला प्रेरणा दिली. त्यामुळे अलाहाबाद हायकोर्टने जो निर्णय दिला त्यानंतर आणीबाणी जी आहे त्याची प्रेरणा याच्यामुळे झालेली होती. 1977 मध्ये रायबरेली जर विचार केला, निवडणुकीत इंदिरा गांधींना त्यांनी पराभूत केलं होतं. तर कोणी केलं तर राजनारायण यांनी केलं होतं. तर ह्या महत्वाच्या पॉईंट्स आहेत. जनता पक्षाच्या निर्मितीत यांचा मोठा सहभाग होता. तर ह्या काही महत्वाच्या आजच्या न्यूज होत्या. तसंच जर विचार केला तर प्लेसेस इन न्यूज जे आहेत, आपण इथं काय आहे का लिहिले नोट ते पण सांगतो मी तुम्हाला की एक्झाम 4 जर विचार केला, इराण इस्रायल हे जे तणाव आहे ना कंटिन्यू न्यूजमध्ये आहे. आणि या कंटिन्यू न्यूजमध्ये असल्यामुळे हे जे पॉईंट्स आहेत ना ते न करण्यापेक्षा आपण थीम बेस्ड जे आहे ते न्यूज आपण पाहूयात. म्हणजे रोज एक्झाम 4ची न्यूज आहे, इराण इस्रायलच्या रोजच्या न्यूज आहेत. मग त्या न पाहता एक थीम बेस आपण पूर्ण जे आहेत न्यूज पाहण्याचा प्रयत्न करू. थीम बेस पद्धत, दररोज स्लाइड्समध्ये बातम्या विरुद्ध जे ठिकाण आहेत ते आज आपण पाहूयात, जे इम्पॉर्टंट असू शकतात. तसेच साप्ताहिक विचार केला तर पुरेसे एखादं पॉईंट घेऊ, इराण इस्रायल जे आहे पूर्ण डिटेलमध्ये डिस्कशन करूयात आपण. हा पॉईंट महत्त्वाचा आपल्यासाठी होऊ शकते. म्हणजे आपले जे करंट अफेअर जे राहील ते दैनंदिन बदलावर नव्हे तर मुख्य विषयावर लक्ष ठेवणं आपलं गरजेचं आहे. ओके, तर इथं काय की प्लेसेस इन न्यूज काय तर ते आपण आता पाहूयात. याच्यात जर विचार केला तर अल हदीद हवाई तळ जे आहे ते कतारमध्ये आहे. हे बघा, ओके, कुठं आहे अल उदीद हवाई तळ हे कतारमध्ये आहे. तसंच नौदल सपोर्ट ऍक्टिव्हिटी हे कुठे आहे ते हे बहरेनमध्ये आहे. हे इथं आहे बहरेनमध्ये. ओके, तसंच अर्बिल हवाई तळ हे बघा हे इराकमध्ये आहे. आणि कॅम्प आरिफ जन हे जे आहे कुवेतमध्ये आहे. आणि UAE मध्ये जर विचार केला तर अल दहफराजे हे आहे इथे. तर ह्या जे आहेत ह्या सगळे जे तळ आहेत हे USA चे तळ आहेत आणि त्याच्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ह्या महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. ओके, तर आजच्या न्यूजमध्ये जे होतं ते ह्या सगळ्यात महत्त्वाचं होतं. एकदा पूर्ण वाचून घ्या. आज आणि 24 तारीख आणि 25 तारीख म्हणजे कालच्या आणि आजच्या न्यूज मी पूर्ण कव्हर केलेल्या आहेत. ओके, तर याच्यात काही जर तुम्हाला समस्या असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट्समध्ये मला विचारू शकता. त्याची मी रिप्लाय करेल. यात काही डाऊट्स असतील तर पुन्हा तुम्ही विचारू शकता. सो थँक्यू सो मच. बाय अँड टेक केअर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल घाटोळे.
आया सिव्हिल सर्व्हिस अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण महत्त्वाचे न्यूज पाहणार आहे. तर त्यातल्या महत्त्वाचे काही न्यूज जे आहेत, जसं इकॉनॉमी GS3 मधलं GST काउन्सिल आहे, नॅशनल ह्युमन राईट्स काउन्सिल, याच्यावर MPSCने खूपदा क्वेश्चन विचारलेला आहे. तसंच एशियन डेव्हलपमेंट बँक आहे, माउंट कैलाश जो टॉपिक आहे त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो, आणि IRDA आणि नाटोबद्दल आपण आज बघूयात. तर पहिली जी न्यूज आहे ती GST काउन्सिलबद्दलची आहे. GST काउन्सिल म्हणजे काय, तर ही एक कन्स्टिट्युशनल बॉडी आहे. सर्वात महत्त्वाचा पॉईंट काय असेल तर हा पहिले तर कन्स्टिट्युशनल बॉडी आहे. ओके, आणि कलम 279A अंतर्गत ही जी स्थापन झालेली आहे ते संविधानिक संस्था आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, आणि GST रिलेटेड मॅटर हे सॉल्व करते. आता याच्यात क्वेश्चन विचारू शकतात की याचे चेअरपर्सन म्हणजे अध्यक्ष कोण आहेत, तर फायनान्स मिनिस्टर जे असतात, युनियन फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामनचे याचे अध्यक्ष आहेत. मेंबर जे आहेत फायनान्स मिनिस्टर जे आहेत, अर्थमंत्री सगळ्या राज्यांचे, आणि युनियन टेरिटरीज जे असतात केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री जे आहेत त्याचे मेंबर असू शकतात. वोटिंग पॅटर्न काय आहे, तर केंद्राला 1/3 वोटिंग पॉवर आहे, आणि रिमेनिंग पॉवर जे आहे 66%, 2/3 जे आहे ते सर्व स्टेटला मिळून 2/3 जे आहे वोटिंग पॉवर आहे. याच्यात कोरम म्हणजे काय, की जर एखादं डिस्कशन घ्यायचं असेल तर कमीत कमी 50% लोक जे आहे टोटल मेंबर्स तिथं हजर असणं गरजेचं आहे. डिसिजनसाठी जे आहे 3/4 मेजॉरिटी गरजेची आहे, म्हणजे 75% ची गरज असणं गरजेचं आहे. डिफरंट GST स्लॅब्स आहेत, याच्यात 0% इसेन्शियल आयटम्स जर असतील त्याच्यासाठी आवश्यक वस्तूंसाठी आहे, 5% बेसिक नेसेसिटीजसाठी आहे, सामान्य गरजांसाठी 18% कन्झ्युमर प्रोडक्टसाठी आहे, स्टेबल गुड जर असेल तर 12%, आणि 28% लक्झरी गुड जर असतील तर त्याच्यासाठी जे इथं चार्जेस लागतात. GST हे जे आहे ॲडव्होलम टॅक्स आहे, म्हणजे मूल्यानुसार त्याची जे हे वाढत जाते. म्हणजे सिंपल गोष्ट आहे, एखादा जर प्रोडक्ट बनवला तुम्ही आणि तो सेकंडरी प्रोडक्ट म्हणून दुसऱ्या याच्यासाठी फायनल गुडसाठी यूज केला जात असेल तर त्याचा टॅक्स जो आहे तो नंतर जे तो कट केला जातो आणि नंतर प्रोव्हाइड केला जातो. ओके, याचा अर्थ काय, फॉर इफ द प्राइस ऑफ द कार इज अराउंड 10 लाख रुपीज देन द GST ॲप्लिकेबल इट विल बी 28%, आपण तसं पण म्हणू शकतो. ओके, किती याच्यानुसार त्यानुसार. तर ह्या महत्त्वाचे पॉईंट्स होते जे GST काउन्सिलच्या बद्दलचे आहेत. नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आहे NHRCचा. आता NHRCबद्दल जर विचार केला तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग हा जो आहे हा स्टॅट्युटरी बॉडी आहे, म्हणजे की हे कन्स्टिट्युशनल बॉडी नाही आहे, किंवा कन्स्टिट्यूशनमध्ये संविधानामध्ये याचं कुठेही उल्लेख नाही आहे. स्टॅट्युटरी म्हणजे काय, की हे पार्लमेंटच्या ॲक्टनुसार बनलेली आहे. याच्यासाठी कुठला ॲक्ट होता तर प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स ॲक्ट 1993चा हा ॲक्ट आहे, आणि हे काय करतं, ह्युमन राईट्सचे प्रमोट करण्यासाठी किंवा प्रोटेक्ट करण्यासाठी यूज केलं जातं. एस्टॅब्लिश केव्हा झाली होती तर 12 ऑक्टोबर 1993ला झाली होती, आणि हेडक्वार्टर याचा न्यू दिल्लीमध्ये आहे. चेअरपर्सन कोण असतं तर रिटायर्ड चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा जजसुद्धा याचा जे आहे सुप्रीम कोर्टचे जज जे आहेत ते चेअरपर्सन असू शकतात. मेंबर्सवर याच्या अगोदर 2014मध्ये पण क्वेश्चन विचारला होता. 1 रिटायर्ड जज ऑफ द सुप्रीम कोर्ट असू शकतं, 1 रिटायर्ड जज ऑफ द चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट, आणि 2% विथ द नॉलेज ऑर एक्सपिरियन्स इन द ह्युमन राईट्स, हे त्याचे जे आहेत मेंबर्स असू शकतात. सोबतच एक्स ऑफिशियो मेंबर्स पण आहेत, जसं की चेअरमॅन ऑफ द नॅशनल कमिशन फॉर SC ST वुमेन्स आणि मायनॉरिटीज जे आहेत चिल्ड्रन्स अँड पर्सन्स, हे पण त्याचे मेंबर्स असू शकतात. सध्याचे करंट चेअरपर्सन कोण आहेत तर जस्टिस V रामसुब्रमण्यम जे आहेत हे 9th चेअरपर्सन्स आहेत. टेन्युअर यांचा 3 वर्षाचा आहे. तर हे महत्त्वाचे पॉईंट्स होते की जे तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता यांचे अधिकार काय, इन्क्वायरी पॉवर्स आहेत त्यांचे, सरकारी कर्मचाऱ्यांच्या उल्लंघनाची तपासणी करू शकतात, पब्लिक सर्वंटची. तसंच रिकमेंडरी पॉवर आहे, म्हणजे हे काय पनिश करू शकत नाही, फक्त रिकमेंडेशन देऊ शकतात. ओके, आणि स्वतः दखल घेऊ शकतात. सुमोटो पॉवर म्हणजे की स्वतः त्याच्यात दखल घेऊ शकतात, आणि हे काय जेल किंवा डिटेन्शन सेंटर जे आहेत, तुरुंग वगैरे जे आहेत तिथं हे भेट देऊ शकतात. तसेच रिसर्च अँड एज्युकेशन करू शकतात की ज्याच्यामुळे काय होऊ शकते की ह्युमन राईट्सचा अवेअरनेस वाढावा. यांचे काही चॅलेंजेस पण आहेत, जसे की रिसोर्सचा शॉर्टेजेस आहे, मर्यादित संसाधने आहेत, अनेक राज्य मानवाधिकार आयोग शिवाय जे आहे काम करत आहे, म्हणजे चीफच नाही आहे तिथं. ओके, दंडात्मक अधिकार पण यांच्याकडे नाही आहेत. तर हे महत्त्वाचे पॉईंट्स होते की जे तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. रिझन हे आहे की ऑलरेडी 2 ते 3दा जे आहे MPSCने याच्यावर क्वेश्चन विचारलं आहे. सो पुन्हा विचारू पण ते शकतात, किंवा यांचा चेअरपर्सन सध्याचा कोण आहे याच्यावर क्वेश्चन विचारू शकतात. नंतरचे जे न्यूज आहे ते आहे एशियन डेव्हलपमेंट बँकची. एशियन डेव्हलपमेंट बँक काय आहे तर ही 1966मध्ये जी आहे स्थापन झाली होती. ओके, मल्टीलॅटरल डेव्हलपमेंट बँक, आणि हे 69 मेंबर्स याचे आहेत टोटल. 50 एशियाचे आहेत आणि पॅसिफिकचे 19 आउटसायडर्स आहेत.
याचा हेडक्वार्टर जर विचार केला तर हे फिलिपिन्समध्ये आहे आणि मेजर शेअर होल्डर्स कोण आहे तर जपान आणि USA 15% आहे, इंडिया 6% इथं आहे. याचा ऑब्जेक्टिव्ह मेन काय आहे ते समजणं गरजेचं आहे. तर गरिबी कमी करणे आणि सर्वसमावेशक व शाश्वत विकासास प्रोत्साहन देणे हा आहे. तर गरिबी हा टॉपिक जो आपल्याला प्रिलिम्समध्ये पण विचारला जातो आणि मेन्समध्ये पण तुम्ही हा टॉपिक जो आहे एशियन डेव्हलपमेंट बँकचं मेन उद्दिष्ट म्हणून तुम्ही तिथं हा लिहू शकता. ओके, तर हे पॉईंट काही महत्त्वाचे आहेत. तसंच जर विचार केला याचा की रिजनल इनिशिएटिव्ह जे आहेत ते पण काही आहेत, जसं की एशियन डेव्हलपमेंट बँकचे सेक्रेटरी आहेत जे फॉर साऊथ एशिया सब रिजनल इकॉनॉमिक कोऑपरेशन, याचे सचिवालय जे याचं मेन उद्दिष्ट काय व्यापार, ऊर्जा, सहकार्य यामध्ये प्रादेशिक एकात्मता वाढवणे याच्यावर फोकस करतात. पूर्व किनारपट्टी आणि आर्थिक महामार्ग जे आहे तो त्याच्यावर फोकस केल्या गेल्या. इंडियाच्या बाबतीत जर विचार केला आपण तर रिजनल इनिशिएटिव्ह फॉर इंडियासाठी केल्या गेलेले आहेत. ओके, ईशान्य आर्थिक महामार्ग म्हणजे नॉर्थ ईस्टर्न जे स्टेट्स आहे तिथं पण यांनी काय केलेलं आहे की जे महामार्ग बनवले आहेत, रोड वगैरे बनवले आहेत, त्याच्यासाठी ADB कडून आपण लोन वगैरे घेतले आणि त्यांची मदत आपण घेतलेली आहे. आता इथं जर विचार केला तर इंडिया अर्ज ADB टू लिमिट द सपोर्ट टू पाकिस्तानला जो सपोर्ट केला तो कमी करण्याच्या याच्यावर फोकस यांनी केलेला आहे. ओके, सोबतच एशियन डेव्हलपमेंट बँकने काय केलं की पाकिस्तानला जे 350 मिलियन लोन जे आहे ते दिलं होतं वुमन इन्क्लुझिव्ह फायनान्स इनिशिएटिव्हसाठी, आणि त्याच्यावर भारताने ऑब्जेक्शन घेतलं होतं कारण की ते टेररिझमसाठी यूज करतात. हा पण भारताचा आहे आणि आपण बघितलं पहलगामचा अटॅक त्याच्यामुळे होऊ शकते. नंतरचा जो टॉपिक आहे तो आहे माउंट कैलाश. आता जिओग्राफीसाठी पण महत्त्वाचा. तर मानसरोवर तलाव जो आहे तो महत्त्वाचा आहे. हा कुठं आहे तर माउंट कैलाशच्या जवळ हा आहे. ओके, तर पहिला पॉईंट हा महत्त्वाचा आहे. माउंट कैलाश कुठे आहे तर मानसरोवर लेकच्या जवळ आहे. हायेस्ट फ्रेश वॉटर लेक आहे वर्ल्डमधला, वन ऑफ द आहे. ओके, आणि गोड्या पाण्याचा जसं म्हटलं की जगातील हे आहे. आणि इथं जर विचार केला तर यात्रेकरू इथं जातात. जिओपॉलिटिकल इंडिया चायना रिलेशन्समध्ये जर विचार केला आपण, हा चीनच्या नियंत्रणात म्हणजे तिबेटमध्ये आहे आणि भारत चीनच्या सार्वभौमत्वाला मान्यता देतो, म्हणजे सॉव्हर्निटी जे आहे ते चीनची इथं आहे असं आपण म्हणतो. आता भारतीय यात्रेसाठी 2 मार्ग आहेत, ते कुठले आहेत तर याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतात. माउंट कैलाश एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरं कुठल्या रूट्स आहेत तर कुठल्या पासेस आहेत आपण त्याला म्हणतो. ते उत्तराखंडमध्ये आहे, एक लिपू लेक आहे, पिथोरगडमध्ये आहे आणि नथुला पास सिक्कीममध्ये आहे. ते इझिली जाऊ शकतं इथं. आणि 2020मध्ये जो इंडिया चायनाचा जो इश्यू झाला होता त्यामुळे नथुला पासचा जो रूट होता तो हा बंद केला होता बिकॉज ऑफ गलवान क्लॅशमुळे. ओके, सोबतच जे आहे लिपू लेक जे आहे रोड जो आहे तो एक्सपान्शन केला होता 2020मध्ये डिप्लोमॅटिक प्रोटेस्टसाठी इंडियाने. ओके, तर ह्या महत्त्वाच्या न्यूज ज्या होत्या माउंट कैलाशबद्दलच्या आहेत. त्यानंतर IRDAI म्हणजे काय तर इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. ही काय आहे तर ही एक स्टॅट्युटरी बॉडी आहे. म्हणजे काय की पार्लमेंटच्या ॲक्टनुसार बनलेली आहे आणि हे विमा आणि पुनर्विमा क्षेत्रावर काम करते. ओके, याच्यासाठी जे आहे त्याच्यासाठी ॲक्ट कुठला होता तर IRDA ॲक्ट होता 1999चा, 1999चा हा ॲक्टनुसार बनले गेलेली आहे. आणि याचं ऑपरेशनल म्हणजे काम केव्हा चालू झालं तर 2000मध्ये काम झालं. IRDAI जे आहे हे मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंतर्गत हे येते. आणि याचं हेडक्वार्टर महत्त्वाचं आहे. ते हेडक्वार्टर कुठं आहे तर हैदराबादमध्ये आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. याचा ऑब्जेक्टिव्ह जर विचार केला तर पॉलिसीधारकांचे हितरक्षण करणे, विमा क्षेत्राचे सुव्यवस्थित विकास करणे, विमा कंपन्यांचे लायसन्स, सॉल्व्हन्सी, गुंतवणूक नियम, उत्पादने, वितरण यांचे नियमन करणे याचं हे काम असते. सोबतच काय तर ग्राहक संरक्षण करणे, वित्तीय समावेश जो आहे त्याच्यावर फोकस करणं हा IRDAचा महत्त्वाचा उद्देश आपण म्हणू शकतो. त्यानंतर नाटोबद्दल आपण बघूया. नाटो म्हणजे काय तर सर्वात आधी नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन आहे आणि ही जी आहे ही स्थापना जी झाली होती 4 एप्रिल 1949 रोजी झाली होती वॉशिंग्टन कराराद्वारे. हा पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर याच्यात जर विचार केला तर टोटल 32 सदस्य देश आहेत, ज्याच्यात उत्तर अमेरिका आणि युरोपमधले आहेत. मुख्यालय कुठे आहे, हेडक्वार्टर कुठे आहे तर ब्रुसेल्स बेल्जियम इथे आहे. ओके, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. यांचं काम काय आहे तर ऑब्जेक्टिव्ह काय, यांचं उद्दिष्ट काय तर सामूहिक संरक्षण. ते अंडर आर्टिकल 5. याचा अर्थ काय की नाटोमधले जेवढे पण मेंबर्स आहेत एका मेंबरवर अटॅक म्हणजे सर्व मेंबरवर अटॅक असा याचा अर्थ होतो कलेक्टिव्ह डिफेन्स म्हणजे आर्टिकल 5नुसार. तसेच हे काय करतात की स्वातंत्र्य, लोकशाही, डेमोक्रेसी, रूल ऑफ लॉ जे आहे हे प्रिझर्व ठेवण्याचे आणि सिक्युरिटी जी आहे ते मेंटेन करण्याचा प्रयत्न करतात, सुरक्षा करण्याचा प्रयत्न करतात. याचं एक्सपान्शन झालं होतं. स्टार्टेड विथ द 12 फाउंडर्स. आधी होते US, UK, फ्रान्स आणि कॅनडा. लेटेस्ट मेंबर जर विचार केला तर तो फिनलंड हा आहे 2023 आणि स्वीडन हा आहे.
हे दोन्ही पॉईंट जे आहेत हे खूप महत्त्वाचे आहे. फिनलंड आणि स्वीडन जे हे पीस मेकिंग किंवा शांततावादी कंट्री आहेत, तरी त्यांनी नाटोमध्ये प्रवेश घेतला. त्यामुळे हे जे आहे ना, हे पॉईंट्स खूप महत्त्वाचे किंवा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सध्याचं आव्हान जर विचार केला तर खर्चवाढीवर मतभेद झालेला आहे. 2025पर्यंत 5% GDP बचाव खर्चाचे लक्ष्य याच्यावर फोकस आहे. ज्यामुळे कशामुळे केलं तर रशियाच्या धोक्यामुळे, सायबरचा इश्यूमुळे, त्यानंतर US धोरणातील बदल, यामुळे याच्यावर जे आहे थोडासा फोकस करणं झालेलं आहे. ओके, डिवाईड झालेला आहे की इंटरनल डिवाईड आहे बर्डन शेअरिंगवर, की कोण किती खर्च करेल. आधी कसं USA जास्त करत होता, आता बिकॉज ऑफ टर्म याच्यात थोडेसे चेंजेस झालेले आहे. सोबतच जर विचार केला तर इंडिया आणि नाटो रिलेशन जर विचार केला तर भारतीय सदस्य नाही, पण पार्टनरशिप डायलॉगमध्ये आहे. म्हणजे काय, संवाद भागीदार आहे. दहशतवादवर आपण बोलतो, सामुद्रिक सुरक्षा जे आहे त्याच्यावर आपण फोकस करतो, मॅरिटाईम सिक्युरिटी जसं म्हणतो, आणि रणनीतिक स्वातंत्र्य म्हणजे स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीवर आपण फोकस करतो. ओके, तसंच मेजर डिफेन्स पार्टनर म्हणून अमेरिका भारताला ओळखतो. ओके, धोरण व मदतीसाठी करार पण आपण तिथे केलेला आहे. युक्रेन युद्धात दिलेल्या मानवी मदतीबद्दल नाटोने भारताचे कौतुकसुद्धा केले होते. तर हा पॉईंट लक्षात ठेवा. तर ह्या ज्या न्यूज होत्या ह्या इम्पॉर्टंट आजच्या न्यूज होत्या. होप यू अंडरस्टँड. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू सो मच. बाय अँड टेक केअर.